की आज्ञापत्रात रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांची, मी पुन्हा पुन्हा म्हणतो की ही शिवाजी महाराजांची राजनीती आहे. आज्ञापत्रात ती फक्त नोंदवलेली आहे, पण ती अतिशय सुंदर शब्दात नोंदवलेली आहे. ती आजही आपल्याला वापरता येते. या राज्यावरती औरंगजेबासारखा प्रबळ शत्रू चालून आला असता हतप्रभ होऊन गेला ते हे राज्य. वा. ह्याच्या पुढे ती इंट्रोडक्शन संपवताना ना एक असं बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे की आपल्याला कळेल की रामचंद्र पंतांनी इंट्रोडक्शन अशी नेऊन ठेवली. आता ह्याच्या पुढे मी जे जे सांगेन त्याच्याने अंगावरती असा काटा येईल. प्रधान म्हणजे नृप सत्ताधारक, प्रधान म्हणजे धर्म संरक्षणाचे अध्यक्ष, राज्य मदजनित या अन्याय सागराची मर्यादा म्हणजे प्रधान. इहलोकामध्ये, या लोकामध्ये राज्य कृत्य संपादनामुळे नृपाची म्हणजे राजाची विश्रांती म्हणजे प्रधान, आणि ह्या धर्म प्रतिपालनामुळे परलोकी जाण्यासाठीचा मार्ग दाखवणारी दीपिका, दिवा म्हणजे प्रधान. क्या बात आहे. ज्या वेळेला आपल्याला प्रभू रामचंद्र दिसतात, भगवान श्रीकृष्ण दिसतात, तेही अहिंसकच होते. पण आजच्या काळात किंवा ज्यांनी हे तत्वज्ञान अहिंसेचं वाचलेलं आहे त्यांना असं वाटेल की कसं काय, रावणाला तर प्रभू रामचंद्रांनी मारलं, मग ते अहिंसक कसे? अख्खं महाभारत भगवान कृष्णांनी घडवून आणलं, ते अहिंसक कसे? देशमुख, देश कुलकर्णी, पाटील म्हणजे वतनदार, ही त्यांची डेफिनेशन आहे. म्हणजे ते स्वल्प म्हणजे छोट्या स्वरूपातले देशनायकच आहेत. पण त्यांची मानसिकता कशी आहे तर त्यांनी सांगितलंय की एक म्हणजे या देशाचा स्वामी राजा ह्याच्याशी प्रामाणिक राहावं, माझ्याकडे जे वतन जो काही छोटा भाग आहे तेवढ्यावरती समाधान मानून कालक्रमणा करावी, अन्याय न करावा, ही यांची बुद्धी नाही. उलटे ते एक्झॅक्टली अपोजिट आहे. त्यांना अजून हवंय. नंतर मग मोठे झाल्यानंतर कान्होजी जेठांना आपलं कारीचं जे हे वतन होतं ते मिळालं. स्वतः कळून येईल की वतनदारीला महाराजांचा इतका राग का होता. फक्त खोपड्यांनाच नाही, आपल्याच 6 भावांना मारणं त्या जमिनीच्या तुकड्यासाठी ही आहे वतनदारी. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये सर्व इतिहासप्रेमींचं खूप खूप स्वागत. शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला समोर येतो त्यांचा पराक्रम. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे, हे सर्व आपल्या समोर येतं. आणि त्याच्याबरोबरच आपण आग्र्याहून सुटका हा सुद्धा अतिशय महत्वाचा भाग. पण आग्र्याहून सुटकामध्ये शिवाजी महाराजांनी एक बाण पण नाही वापरला, तलवार पण नाही वापरली, पण तो पराक्रम अजूनही खूप मोठा आपल्या मनात आहे, लक्षात आहे. पण त्या पराक्रमाचं सर्वात महत्वाचं काय तर त्यांची राजनीती. आणि आपण जेव्हा शिवगर्जना देतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की राजनीती धुरंधर. तर राजनीती धुरंधर म्हणजे त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स त्यांनी कसे वापरले. आज आपला विषय आहे त्यांच्या राजनीती धुरंधर या पर्टिक्युलर वाक्यावर. तर सुयोग, स्वागत आहे तुझं. कसा आहेस? नमस्कार, कसा आहेस? मस्त. आजचा जो विषय आहे तो तू सर्वांना आधी तू समजून सांग की आज आपण काय विषयावर बोलतोय. आणि आपण जेव्हा म्हणतो की हिस्ट्री ऑफ द मराठा असतं आपण संदर्भासहित बोलतो, सो आजचा संदर्भ पण तू सगळ्यांना सांगशील. चालेल. सो आज आपण आज्ञापत्र या संदर्भामधून शिवाजी महाराजांची राजनीती कशी दिसून येते, ते पदोपदी कसे वागले, काय केलं आणि त्याच्या मागे त्यांचं काय लॉजिक होतं, हे आपण आज्ञापत्रातून शिवाजी महाराजांचं एक दर्शन घेणार आहे. अच्छा, आज्ञापत्र. सो आज्ञापत्र म्हणजे महाराजांनी लिहिलं होतं का, आणि ते लिहिण्यामागचं मेन रिझन काय होतं? चालेल. आज्ञापत्राबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया, त्याचा कर्ता कोण हे पण आपण समजून घेऊया. सो आज्ञापत्र हा एक ग्रंथ आहे. शिवाजी महाराजांची राजनीती त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी वापरली, त्यांच्या राजकारणामध्ये जे जे लोक होऊन गेले, म्हणजे पदावरती जे जे कोण लोक होऊन गेले त्यांचं सिलेक्शन कसं केलं, त्यांच्या सिलेक्शनचे काही क्रायटेरिया होते का, त्यांना कसं वागवावं, त्यांना शासन कसं करावं, ह्या सगळ्याची माहिती आज्ञापत्रातनं दिसून येते. ओके. आणि मग आता हा प्रश्न आपल्या मनात येणं अगदीच साहजिक आहे की मग हे आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी लिहिलं का शिवाजी महाराजांनी लिहून घेतलं, हा प्रश्न येणं साहजिक आहे. ते कोणी लिहिलं तर आज्ञापत्राचा कर्ता जो आहे त्यांचं नाव आहे रामचंद्र पंत अमात्य. अच्छा. त्यांचं आडनाव एका ठिकाणी भेदाणेकर असं दिलेलं आहे आणि बावडेकर असं एका ठिकाणी दिलेलं आहे. हे स्वतः शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य, अमात्य म्हणजे काय तर अर्थमंत्री, अर्थाचा आय आणि व्यय, आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे एक्सपेन्स, हे सगळं अर्थमंत्री जे काही काम करतात ते काम अमात्य करायचे. आणि रामचंद्र पंत हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले अमात्य होते. ह्या रामचंद्र पंतांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 5 छत्रपती पाहिले. हो का? म्हणजे एवढं मोठं त्यांचं कारकीर्द होती. आणि ते कशा प्रकारे महत्वाचे होते ते आपण थोडं समजून घेऊ आणि मग आज्ञापत्राकडे वळूया. सो हे त्यांनी लिहिलं, त्यांच्या कार्यकर्ते. येस, रामचंद्र पंत अमात्यांनी हे लिहिलेलं आहे.
सो रामचंद्र पंत अमात्य हे निळ सोनदेव ह्यांचे द्वितीय सुपुत्र. म्हणजे त्यांना एक मोठा भाऊ सुद्धा होता. निळ सोनदेव कोण, तर 1662 पासून 1674 पर्यंत 1672 पर्यंत 10 वर्ष निळ सोनदेव हे अमात्य होते. म्हणजे त्यांचे वडील अमात्य होते. 1672ला निळ सोनदेवांचं निधन झालं. मग त्यांच्यानंतर त्यांचा वरिष्ठ पुत्र जो होता त्याला अमात्य करायचं का, हा सगळा विचार करत असता धाकटा पुत्र रामचंद्र पंत हा हुशार. सभासद बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे की हा मोठा शहाणा बापापेक्षाही वरिष्ठ ठरेल, असा शिवरायांचा यावरती लोभ म्हणजे प्रेम. त्यामुळे रामचंद्र पंतांना अमात्य करून घेण्यात आलं, धाकटे असून सुद्धा. हे रामचंद्र पंत अमात्यही पुढे काही वर्ष अमात्य होते. त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात ते सचिव म्हणून काम पाहत होते. आणि मग संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर राजाराम महाराज ज्या वेळेला गादीवरती आले त्यावेळेला तुला आठवते आपण राजारामचरितम नावाचा एक ग्रंथ पाहिला होता, केशव पंडित कृत, ज्यावेळेला आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य समर, जिंजीचा प्रवास, हे सगळं पाहिलं होतं. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा रामचंद्र पंतांचा उल्लेख येतो. कारण रामचंद्र पंत हे ज्या वेळेला छत्रपती राजाराम महाराज छत्रपती झाले त्याच्यानंतर त्यांना जिंजीला जावं लागलं, म्हणजे दक्षिणेत जावं लागलं. या वेळेला त्यांना रामचंद्र पंत अमात्यांना हुकूमत पनाह, हुकूमत म्हणजे राज्यकारभार, पनाह म्हणजे तुमच्या पनाहमध्ये ठेवलंय, बरोबर, असा त्यांना महाराष्ट्रात ठेवून स्वतः छत्रपती राजाराम महाराज हे दक्षिणेला गेले. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती त्यांना ठेवलं की महाराष्ट्राचा कारभार तुम्ही पहा. राज्य कार्य धुरंधर, विश्वासू, बुद्धिवंत अशी त्यांची राजाराम चरितामध्ये त्यांना लावलेली विशेषण आहेत. त्याच्यातनं किती मोठा माणूस हे कळून येईल. याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचे चिरंजीव दुसरे छत्रपती शिवाजी म्हणजे ताराबाईंचे पुत्र यांच्याही काळामध्ये रामचंद्र पंत अमात्य होते. पुढे कोल्हापूरकर राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई त्यांचे चिरंजीव दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे कोल्हापूरचे छत्रपती झाले. आणि त्यांच्या पदरी रामचंद्र पंत अमात्य होते. बापरे, सो हे 5 छत्रपती त्यांनी पाहिले. छत्रपती संभाजी महाराज द्वितीय यांनी रामचंद्र पंतांना सांगितलं की राजकुमारांना आमच्या थोरल्या कैलासवासी शिवाजी महाराजांची काय राजनीती होती हे कळावी, म्हणून तुम्ही आज्ञापत्र हा ग्रंथ लिहा. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आज्ञापत्रातनं रामचंद्र पंतांनी त्यांची भाषा इतकी सुंदर आहे, म्हणजे ना यात काहीच वाद नाहीये की ज्या शिवाजी महाराजांनी कर्तृत्व करून हे स्वराज्य घडवलं त्यांच्या कर्तृत्वाला काहीच तोड नाहीये. त्यांच्या काळात त्यांच्या काळानंतर जे लोक असतील त्यांना शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आठवून त्यांचं मोठेपणा नक्की लक्षात येईल. पण ज्या सुंदर प्रकाराने रामचंद्र पंत अमात्यांनी ही नीती आज्ञापत्रामध्ये लिहिली आहे त्यामुळे आपल्यासारख्या माणसांना आज 350-400 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांची राजनीती कळून येते. आणि हे सर्व गाईडलाईन्स अजूनही आपल्याला ह्या आजच्या पिढीला ऍप्लिकेबल आहेत. थोडी ना आज्ञापत्राची वैशिष्ट्य सांगतो. त्यातलं हे एक अतिशय उत्तम वैशिष्ट्य आहे की आज्ञापत्रात रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांची, मी पुन्हा पुन्हा म्हणतो की ही शिवाजी महाराजांची राजनीती आहे. आज्ञापत्रात ती फक्त नोंदवलेली आहे पण ती अतिशय सुंदर शब्दात नोंदवलेली आहे. ती आजही आपल्याला वापरता येते. राजाने कसं वागावं, प्रधानाने कसं वागावं, काय करावं काय करू नये हे आज्ञापत्रात दिलेलं आहे. आज राजा नाही पण आज कंपनीचे सीईओज आहेत, आज कंपनीचे एमडीज आहेत, आज पॉलिटिशियन्स आहेत, प्राईम मिनिस्टर आहेच ना, तो भले राजा नसला तरी तो एक मुख्य आहे. त्याने कसं वागावं कसं वागू नये, बरोबर. सीईओच्या हाताखाली मॅनेजर्स असतात, ते प्रधान झाले, त्या प्रधानांनी कसं वागावं कसं वागू नये, त्यांची निवड कशी करावी ह्याच्यासाठी आपण ह्या गाईडलाईन्स म्हणून आजही वापरू शकतो. रिक्रुटमेंट क्रायटेरियामध्ये वापरू शकतो. अगदीच म्हणजे ते निवडतानाही वापरू शकतो आपण की कशी माणसं घ्यावीत आणि कशी अजिबात घेऊ नयेत. आज आपण म्हणतो की मोठ्या मोठ्या ज्या मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, बॉर्टन असेल किंवा हार्वर्ड असेल किंवा लंडनची आपली मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जी आहे, त्या जगातल्या खूप मोठ्या मोठ्या संस्था आहेत. पण त्यांच्याकडे ज्या गोष्टी ह्युमन रिसोर्समध्ये सांगितल्या गेल्या आहेत त्याच पद्धतीच्या गोष्टी यातही सांगितल्या गेल्यात. फक्त आपण उघड्या डोळ्याने आणि ओपन माइंडने या गोष्टी वाचायला हव्यात. सो हे एक झालं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे रामचंद्र पंतांनी मी मगाशीच म्हटलं तसं कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्हरित्या महाराजांची राजनीती कशी पोहोचवता येईल त्याचा प्रयत्न केलाय. कारण खरं अगदी बरोबर बोललास. ज्या माणसांनी ते जेव्हा अंमलात आणलं तेव्हा त्यांची एक विजन होती. आपण त्यांच्या एवढे थोर नाही, मग आपल्यासारख्या सामान्य बुद्धीला ते समजावं म्हणून ती जी लँग्वेज कशी साधी सोपी असावी हे काम रामचंद्र अमात्यांनी केलंय. हो, म्हणजे
लँग्वेज सोपी असण्यापेक्षा त्यांनी संक्षिप्त रूपात पण इफेक्टिव्हली पोहोचवलंय. म्हणजे आज जर तू आज्ञापत्र असं गुगलवर सर्च केलं तर तुला एक PDF डॉक्युमेंट मिळेल. 31 पानांची PDF आहे फक्त. त्यातले पहिली 3 पानं तर अनुक्रमणिका, टायटल, कोणी लिहिलं ह्यात गेले, म्हणजे 28 पानांची फक्त अख्खं आज्ञापत्र आज तुला मिळतं. पण जर ते तू वाचलंस आणि त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केलास, खूप छोट्या छोट्या गोष्टी रामचंद्र पंतांनी अगदी इफेक्टिव्हपणे लिहिल्या. म्हणजे मी एक उदाहरण देतो. आरमाराचं महत्व हे जर सांगायचं असेल तर मी इंजिनियर आहे. मला जर सांगितलं आरमाराचं, शिवरायांच्या आरमाराचं असो किंवा कुठल्याही आरमाराचं एक महत्व लिहा, तर मी जसं इंजिनिअरिंग केलंय त्यानुसार मी 10 पानं लिहू शकेन. अजून 11वं पान म्हणाल तरी लिहून देईल. कारण आपल्याला तेच शिकवलं गेलं की पाल्हाळ लावा, जेवढं जास्त लिहाल तेवढं तुम्ही अतिशय चांगलं एक्सप्लेन केलं असं होईल. रामचंद्र पंतांनी एका वाक्यात एक्सप्लेन केलंय. ते म्हणतात, जैसे जास अश्वबळ त्याची पृथ्वी आहे. अश्वबळ म्हणजे काय? ज्याच्या पागा, म्हणजे कॅव्हलरी जितकी चांगली त्याची पृथ्वी प्रजा आहे. म्हणजे त्याच्याकडे सगळी पृथ्वी आहे, तो पृथ्वी जिंकू शकतो. तद्वतच ज्याचे आरमार त्याचा समुद्र. वाह, क्या बात आहे. म्हणजे ह्या एका वाक्यात मी जी 10 पानं लिहीन त्याचं सार आहे. प्रश्न संपला. म्हणजे ह्याच्यावरती अजून काहीतरी लिहावं ह्याची गरजच नाहीये. आणि हेच वाक्य आत्ताच्या जे पॉलिटिकल सिनारिओ जो आहे, हिंदू महासागरात जे काय चालू आहे सध्या, ज्याची नेव्ही बलाढ्य त्याचा तो हिंदू महासागर, जे आता इंडिया चायना सी आणि जे काही चालू आहे. येस, बरोबर. इनफॅक्ट दुसरं एक वाक्य आहे, राजाने चंचल कसं असू नये. चंचल मनोवृत्तीचा राजा असेल तर झालं, संपलं ना. म्हणजे काय करतोय राजा, त्याची प्रजा काय करणार आणि कसं वागणार, त्याच्याबद्दल त्यांनी एका वाक्यात लिहिलंय की राजाने चांचल्य सर्वथैव न दर्शवावे. म्हणजे त्याने चांचल्य दर्शवू नये. बैसले स्थानी, स्थाणू म्हणजे खांब, अथवा मेरू म्हणजे पर्वत, ऐसा आसन जय म्हणजे वर्तवावा. थोडक्यात असं वर्तवावं की मी एकदा स्थिर, निश्चयाचा महामेरू, एकदा मी बसलो की मी खंबीर, मग मी आता हे ठरवलंय मी हेच करणार. तर हे एका वाक्यात त्यांची अशी एक वाक्य अशी धडाधड येतात आणि त्या वाक्यांमधनं कळतं की त्याच्या मागे केवढा मोठा अर्थ आहे. तो फक्त समजून घेण्याची बुद्धी हवी की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळून येतात. सो हे दुसरं वैशिष्ट्य झालं की संक्षिप्त रूपात पण इफेक्टिव्हली पोहोचवलंय. तिसरी गोष्ट त्याची महत्वाची, ह्युमन सायकोलॉजीचा अतिशय उत्तम अभ्यास करून हे केलेलं आहे. म्हणजे हेही दर्शवतं की आपण किती सहज म्हणतो ना की शिवाजी महाराजांची माणसांची पारख खूप भारी होती. हो, त्यांना चांगली माणसं मिळाली म्हणून त्यांनी ते करून. आजकाल चांगली माणसं मिळत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे असं नाही. बरोबर, अगदी अतिशय उत्तम मुद्दा सांगितलास तू विराज. आजकाल चांगली माणसं मिळत नाहीयेत असं नाहीये. शिवाजी महाराजांच्या काळात चांगली माणसं होती, शहाजी राजांच्याही काळात होती, संभाजी महाराजांच्याही काळात होती आणि त्याच्या पुढेही होती. पण जो लीडर असतो त्याला कळलं पाहिजे की आपण कशा प्रकारे त्या माणसांचा वापर करायचा. ह्यासाठी तुमचा ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास हवा. असे ह्युमन सायकोलॉजी वगैरे मोठे मोठे शब्द वापरले की केवढं मोठं असं त्याला वजन येतं, आहे की नाही. आपण जर उद्या असं म्हणून मार्केट केलं की आज्ञापत्र म्हणजे एक ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास आहे, तर अचानक आज्ञापत्राचा भाव वधारेल. आणि हेच आपल्याला जमलं नाही ना रे. मराठी माणसांना शिवाजी महाराज, त्यांचं साहित्य, त्यांची राजनीती ह्याला मार्केट नाही करता आलं. असो, पण ही जी ह्युमन सायकोलॉजी आहे त्याचा शिवरायांचा अभ्यास अतिशय उत्तम होता आणि तो उत्तम अभ्यास रामचंद्र पंतांनी आज्ञापत्रातनं दाखवलाय. म्हणजे त्यांनी वतनदार असेल तर त्याची काय मेंटॅलिटी असते, किंवा प्रधान असतील तर त्यांचा कसा 4 चौघात अपमान करू नये राजाने, राजाचं वर्तन कसं असावं हे रामचंद्र पंतांनी लिहिलंय. सो ही त्याची वैशिष्ट्य झाली. ओव्हरऑल आपल्याला आज्ञापत्र बघायचं तर त्याच्यामध्ये 9 प्रकरणं, 9 चॅप्टर्स म्हणजे चॅप्टर्स. सो 9 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यातले पहिले 2 जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे की महाराजांनी कसं हे स्वराज्य उभं केलं आणि मग त्या स्वराज्यावरती औरंगजेबाने कसा हल्ला केला. कारण रामचंद्र पंतांचा एवढा मोठा काळ आहे. औरंगजेब अल्लाला प्यारा झाल्यानंतर सुद्धा पुढे 1707 ला औरंगजेब मेला, 1716 म्हणजे त्याच्यानंतर 9 वर्षांनी हे लिहून पूर्ण झाले. ओके. सो हा सगळा कठीण काळ, उमेदीचा काळ, वाढता काळ, हे सगळं रामचंद्र पंतांनी अनुभवलं, सगळं पाहिले, सर्व दिवस, सर्व पावसाळे बघितले. येस. सो त्यांनी पहिल्या त्या 2 ह्याच्यात इंट्रोडक्शन दिले. मग तिसरं प्रकरण आहे राजाचं वर्तन कसं असावं, राजा कसा असावा. चौथं प्रकरण आहे प्रधान म्हणजे सरकारकून, अष्टप्रधान मंडळातले जे प्रधान आहेत ते कसे असावेत. 5वं प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी साहुकार कसे असावेत. 6व्या प्रकरणामध्ये वतनदार म्हणजे कोण, त्यांचं काय. 7व्या प्रकरणामध्ये त्यांनी वृत्तीबद्दल पण सांगितलंय. वृत्ती म्हणजे सुद्धा वतनदारी, ऍटिट्यूड.
नाही, वृत्ती म्हणजे वतनदारी. मीही असाच गोंधळलो होतो की ज्यावेळेला त्यांनी वृत्तीबद्दल लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मला प्रश्न पडला. तो आणि इथे वृत्ती शब्दाचा अर्थ कसा आहे? येस, मी हा शब्द गुरुवर्य मेहेंदळे सरांना स्वतः ईमेल करून विचारला की इथे वृत्ती, कारण ते जसं जसा कॉन्टेक्स्ट दिसायला लागला तसा तसा मला प्रश्न पडला की इथे मानवी वृत्तीबद्दल बोलत नाहीयेत, मग हे व्यवसायाबद्दल बोलतायत का? हा प्रश्न मी त्यांना विचारला. आणि मग मला मेहेंदळे सरांनी समजावलं की वृत्ती म्हणजे वतनच. पूर्वी वतनालाही वृत्तीच म्हणायचे. मग ते म्हणाले की जो लोहार असेल, कुंभार असेल, सुतार असेल, ही सुद्धा वंश परंपरागतच कामं आहेत, त्यांनाही पूर्वी वतनच आणि वृत्ती म्हणायचे. तर त्या वृत्तीबद्दल सांगितलेलं आहे. मग दुर्गाबद्दल, किल्ल्यांबद्दल सांगितलं महत्व आणि आरमाराबद्दल सांगितलं. म्हणजे देवीचं ह्या महत्त्व. सगळ्या गोष्टी आपण वाचल्या की त्या काळामध्ये त्याचं काय महत्व होतं नाही हे आपल्याला कळतं. एक दुर्ग म्हणजे किल्ले हे सोडलं तर बाकी सगळे चॅप्टर्स हे आपल्याला जसेच्या तसे आज वापरता येतात. किल्ले ह्यांचं दुर्दैव हे आहे की ज्या क्षणी एरोप्लेन्स हे त्यांच्यामधनं बॉम्ब घेऊन उडायला लागले तेव्हापासून किल्ल्यांचं महत्व संपलं. कारण म्हणजे आता वर्ल्ड वॉर 1 असेल, 2 असेल, जिथे हो, काइंड ऑफ म्हणजे आता इथे इंग्लंडमध्ये पण केवढे किल्ले आहेत, पण ज्या मोमेंटला तू बरोबर म्हणलास, एरोप्लेन तर उडत होते, पण एरोप्लेन बरोबर जेव्हा बॉम्ब पडायला लागले वरून आकाशातून तेव्हा किल्ल्यांचं महत्व महत्व संपलं. सो ते एक आता थेरॉटिकल प्रकरण म्हणून आपण पाहू, पण ते सोडून ही सगळी जी प्रकरणं आहेत त्याच्यातनं आपल्याला अतिशय उत्तम माहिती मिळू शकेल. चला तर मग आता मी तर भयंकर उत्सुक आहे की काय आज्ञापत्रात काय लिहिलंय, आणि आपण आता कसं चॅप्टर 1 पासून सुरू करूया की हो. महत्वाचा टॉपिक आधी घेऊ. सो आता तू म्हणालास की इंट्रोडक्शन वरच 2 चॅप्टर आहेत हो. आणि मग पहिला पुढचं राजाचा चॅप्टर सुरू होईल. पण मग इंट्रोडक्शन मध्ये असं एवढं 2 चॅप्टर मध्ये एवढं काय लिहिलंय? शिवाजी महाराजांनी राज्य कसं मिळवलं आणि मग औरंगजेबाने त्याच्यावरती कसा हल्ला केला याबद्दल हे सगळं लिहिलेलं आहे. आज आपण बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती असेल किंवा विजयराव देशमुखांचं शककर्ते शिवराय असेल, ह्या सगळ्याचे 2-2 खंड आहेत रे. हो. म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र लिहायचं की त्यांनी राज्य कसं मिळवलं तर ही 2 खंडही कमी पडतात. बरोबर आहे. म्हणजे एक 1200-1300 पानांचं अफजल खान वधापर्यंतच मेहेंदळे सरांचं एकच पुस्तक आहे. जितकी पानं आपल्याला मिळतील तेवढी कमीच वाटतील आपल्याला. पण शिवाजी महाराजांनी राज्य कसं मिळवलं हे रामचंद्र पंत आमात त्यांनी फक्त 10 का 11 मुद्द्यात सांगितले. हो का? ते 10 का 11 मुद्दे वाचले की आपल्याला एवढी मोठी मोठी चरित्र वाचण्याची गरजच नाही असं आपल्याला कळून येईल. पुन्हा एकदा रामचंद्र पंत आमात यांनी कमीत कमी शब्दात पण त्याचा अर्थाचा अनर्थ न होता कसं सांगितलं ते सांगतो. तो पहिला मुद्दा त्यांनी लिहिलाय की कोणावरती चालून जाऊन तुंबळ युद्ध करून त्यांना रणास आणले. शिवाजी महाराजांनी कोणावरती चालून जाऊन त्यांना तुंबळ युद्ध करून रणास आणले. मग अशी आपल्याला काय काय उदाहरणं दिसतात शिवाजी महाराजांबद्दल. तर शिवाजी महाराजांनी स्वतः दक्षिण दिग्विजय केला, त्यावेळेला त्यांनी जाऊन युद्ध केलं. किंवा नामदार खान असेल, शाहिस्ते खानाच्या वेळेला तो आला होता, त्याच्यावरती चालून जाऊन युद्ध केलं. कोणावरती छापे घातले, सुरतेची लूट, अहमदनगर, जुन्नर ह्यांच्यावरती छापे घातले, किंवा कारंज असेल त्यांच्यावरती छापा घातला. बरोबर, हे झालं दुसरं उदाहरण. कोणामध्ये परस्परे कलह लावले, कलह म्हणजे भांडणं लावून दिलं, परस्पर कलह लावून दिला महाराजांनी. आता मिर्झा राजे जयसिंग हे परत उत्तरेत गेले आणि ते मग रस्त्यातच मरण पावले. त्यांच्या जागी शहजादा मुअज्जम आला. आता दिलेर खान हा मोठा सरदार होता, बरोबर, तो कर्तृत्ववान होता. तो किती आपण त्याला नावं ठेवू काही करत, त्याचं जे खरं आहे ते खरं आहे. तो कर्तृत्ववान होता, कर्तबगार होता. पण अशा दिलेर खानाला ज्यावेळेला शहजादा मुअज्जम दक्षिणेत आला त्यावेळेला महाराजांनी दिलेर खान आणि शहजादा मुअज्जम ह्यांच्यात परस्पर कलह लावला. ते एकमेकांशीच भांडत राहिले. तो अख्ख्या वेळात काय झालं की महाराजांना त्यांची जी कार्य करायची होती ती करून घेता आली, ते त्यांचे लढतायत. कर्तबगारी दाखवायला दिलेर खानाला वेळच मिळाला नाही. बरोबर. चौथं म्हणजे मित्रभेद केले, म्हणजे कोणाशी मित्रभेद केले. छत्रपती संभाजी महाराजांचे सासरे पिलाजी शिर्के हे सूर्यराव सुर्व्यांकडे कामाला होते. पण सूर्यराव सुर्वे पळून गेल्यानंतर पिलाजी शिर्के महाराजांच्या आश्रयामध्ये आले, मित्रांचे भेद केले, मैत्री त्यांची तोडली. याच्या पुढचं मी ज्यावेळेला सांगेन त्यावेळेला मला नाव घ्यायचीच गरज पडणार. पुढच्या 2 गोष्टी मी ज्या म्हणेन त्यात नावच घ्यायची गरज नाही. कोणाचे डेरियात सिरोन मारामारी केली, शाहिस्ते खान. ओके. कोणास एकांगी करून पराभविले, अफजल खान. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टींमधनं आपल्याला दिसून येते काय काय होत आहे ते. कोणाशी स्नेह केले, कुतुबशहाशी स्नेह केला त्यांनी, बरोबर, स्वतःहून जाऊन त्याच्याशी मैत्री केली. कोणाचे दर्शनास आपणहून गेले, औरंगजेबाच्या दर्शनाला गेले, आपणहून गेले. मिर्झा राजे जयसिंग, कुतुबशहा
त्यालाही भेटायला महाराज गेले ना भागानगरला, ज्याला आपण आज हैदराबाद म्हणतो ते भागानगर होतं पूर्वी. कोणास आपले दर्शनास बोलाविले, आपला छत्रसाल बुंदेला ते भेटायला आले. हेनरी ऑक्झेंडन याच्यासारखे वेगवेगळे इंग्रज होते, ते दर्शनाला आले. आणि ह्या सगळ्यात जे कोणी या प्रयत्नांना न कळे अशांच्या प्रदेशात जबरदस्तीने स्थळं बांधून त्यांची स्थळं आकळली म्हणजे ती मिळवली. जसं की इंग्रज, खांदेरीचा किल्ला, आपण एक पॉडकास्ट केला अख्ख्या खांदेरीच्या लढाईवर. पहिली लढाई त्यांच्या प्रदेशात घुसून त्यांच्या प्रदेशामध्ये किल्ला बांधून स्थळ बांधून जबरदस्तीने हे केलं. सो ह्या सगळ्या प्रकाराने महाराजांनी राज्य कसं मिळवलं, नूतन राज्य कसं संपादन केलं ते सांगितलं. आणि मग ह्याच प्रकारामध्ये मग त्यांनी कोण कोण त्यांचे शत्रू होते ते सगळं इंट्रोडक्शन मध्ये लिहिलंय. मग त्याच्यामध्ये त्यांनी औरंगजेब असेल, मुघल असेल, आदिलशहा असेल, सिद्धीना श्यामल म्हटलंय त्यांनी, की म्हणजे कृष्णवर्णीय म्हणून श्यामल असा त्यांचा उल्लेख आहे. मग फिरंगी म्हणजे पोर्तुगीज वगैरे वगैरे सगळ्यांची उदाहरणं दिली आहेत. ह्या सगळ्या प्रकारांनी शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य उभं केलं. या राज्यावरती औरंगजेबासारखा प्रबळ शत्रू चालून आला असता हतप्रभ होऊन गेला ते हे राज्य. ह्याच्या पुढे ती इंट्रोडक्शन संपवताना ना एक असं बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे की आपल्याला कळेल की रामचंद्र पंतांनी इंट्रोडक्शन अशी नेऊन ठेवली. आता ह्याच्या पुढे मी जे जे सांगेन त्याच्याने अंगावरती असा काटा येईल. साल्हेरी अहिवंतापासून, साल्हेर आणि अहिवंत गडापासून चंदी कावेरी पर्यंत, चंदी म्हणजे जिंजी, चंदी कावेरी पर्यंत अखंड राज्य उभे केले ते हे राज्य. या राज्यामध्ये शतावधी किल्ले म्हणजे 100हून अधिक किल्ले, जलदुर्ग, कठीण दुष्कर अशी स्थळं राजांनी मिळवली. 40,000 पागा, 60,000 शिलेदार, पागा म्हणजे घोडे, शिलेदार म्हणजे ज्यांची स्वतःची शस्त्र आणि घोडेही स्वतःचे आहेत, असे 60,000 शिलेदार, 2 लक्ष पदाती म्हणजे इन्फंट्री, इन्फंट्री, कोट्यावधीचा खजिना, तितकाच जवाहीर असा वस्तुजात सगळा गोळा केला. सिंहासनारूढ होऊन छत्रपती झाले, एक नूतन सृष्टी निर्माण केली ते हे राज्य. क्या बात. आणि मग ह्याचा शेवट त्यांनी केलाय की औरंगजेबासारखा शत्रू हा चालून आला असता आपल्या प्रताप सागरे ज्याला निमग्न केला, म्हणजे ज्याला शांत केलं, दिगंत विख्यात कीर्ती मिळवली ते हे राज्य. क्या बात आहे. तर इथे येऊन त्यांनी ते प्रकरण संपवलंय की तुला असं इंटरेस्ट येणारच की अरे काय लिहिलंय ह्याच्या आता याच्या पुढे काय हे कसं राज्य मिळवलं, काय ती राजनीती होती. क्या बात आहे. वा. आता मग इथून पुढे त्यांचे मग प्रत्येक पर्सनॅलिटीचे तुमचे जे काही अष्टप्रधान असतील, व्यापारी असतील, त्याच्याबद्दल मग चॅप्टर सुरू झाले. चला मग पहिला चॅप्टर सुरू करूया की राजा कसा असावा. सो पहिला चॅप्टर आहे तो राजाबद्दल लिहिलेला आहे. आता बघा, तुला शिवभारत आठवते, त्याची मी तुला सांगितलं होतं की अशी पौराणिक सुरुवात आहे. आता हे सुद्धा जे ग्रंथ हा जो आहे तो 18व्या शतकातला आहे, 1700 काही मधला म्हणजे 18व्या शतकातला आहे. सो त्याला सुद्धा थोडीशी पौराणिक बॅकग्राऊंड आहे. सो त्यांनी सुरुवात कशी केली आहे माहितीये की ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केली, त्यातले एक आपण, पण आपल्या सगळ्यांच्या प्रकृती भिन्न. मग आपल्या प्रकृती भिन्न असल्यामुळे आपले जे वाद होतात त्याने आपण एकमेकांचा नाश करू नये. त्यामुळे सामान्य माणसांच्या करुणेस्तव, सामान्य माणसांची करुणा, दया येऊन त्यांच्यावर कृपाळू होऊन दिलेले ते राज्य. तो देवाने राजाला हे राज्य दिलं आहे की तू ह्या प्रजेचा सांभाळ कर. राजा हा देवाचा प्रतिनिधी. एक्झॅक्टली. सो त्या देवाला घाबरून तुम्ही चांगलं राज्य करावं अशी सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुला हे एका प्रकाराने दिसून येईल की शिवाजी महाराजांच्या सगळ्या थॉट्सच्या, सगळ्या विचारांचा सेंटर हा प्रजा आहे. ही प्रजेचा प्रतिपाळ करणं ही राजनीतीचा बेस आहे. ह्याच्या पुढे आणि हे सगळं आता मी ज्या ज्या गोष्टी सांगेन त्या गोष्टी आपण थोड्याशा एक्झॅक्टली किंवा थोड्याशा बदलून सीईओज किंवा एमडीज किंवा आजचे पॉलिटिशियन्स ह्यांना जशाचा तशा वापरू शकतो. सो राजाची काही कर्तव्य दिलेत त्यांनी की राजाने कसं वागावं किंवा त्याची काय कर्तव्य करावी. सगळ्यात पहिलं म्हणजे हुजुरात. हुजुरात म्हणजे काय? हुजूर ह्या शब्दाशी जे काही रिलेटेड येतं ते राजा किंवा मालक. हुजूर म्हणजे मालक, मालक म्हणजे राजा. सो राजा किंवा बादशहाशी जे रिलेटेड असतं त्या सगळ्याची सुरुवात हुजूरने होते. हुजुरात म्हणजे राजासाठीचं जे एलिट फोर्स असते त्याला हुजुरात म्हणतात. बरोबर. हुजूर पागा म्हणजे राजासाठी जे कॅव्हलरी असते तिला हुजूर पागा म्हणतात. सो हुजुरात आणि हशम, लष्कर या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला व्यवस्थित बाळगणे. स्वसंरक्षण एकदा तुझं झालं की तू निश्चिंत होतोस बाकीची कामं करायला. वा. बरोबर. किती
डीपली एका मेंटॅलिटीचा विचार केलाय की तू एकदा भीती गेली की तू पुढची कामं करशील ना. अर्थावेळ तू विचार करत राहिला, कोण येऊन मला इथून मारेल, कोण येऊन तिथे मारेल, बाजारात जाऊ का नको, तू कामच नाही करू शकणार काय. सो पहिले स्वसंरक्षण करणं. आजच्या भाषेत जर बोलायचं तर आपण जी झेड सिक्युरिटी म्हणतो, प्राईम मिनिस्टरच्या अवतीभोवती जी झेड सिक्युरिटी असते, चीफ मिनिस्टरच्या, सो दॅट इज आजची हुजुरात. येस, आणि मगच प्राईम मिनिस्टर त्यांचं काम व्यवस्थित करू शकतील. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली. दुसरं आहे प्रजेचा प्रतिपाळ. प्रजेला योग्य प्रकारे त्याचा प्रतिपाळ करणं, त्यातला सांभाळणं, हे दुसरं महत्वाचं कर्तव्य आहे. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे शाहिस्तेखानाचा पॉडकास्ट आपण केला, त्याच्यामध्ये आपण महाराजांचं पत्र बघितलं की माझ्या प्रजेला तुम्ही कसं घाटाखाली घेऊन या, कसं किल्ल्यांमध्ये नेऊन ठेवा, म्हणजे ते सुरक्षित राहतील. सो प्रजेचा प्रतिपाळ कसा करायचा हे यातनं दिसून येतं. ह्याच्या पुढे महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अर्थ, पैसा. बरोबर, पैशाशी रिलेटेड राजाची काय कर्तव्य आहेत. तू तुझं स्वराज्य उभं केलंस. आज तान्हाजी मालुसरे आहेत तुझ्याबरोबर, आज बाजीप्रभू देशपांडे आहेत, मुरारबाजी आहेत, सूर्याजी काकडे आहेत, हे सगळे वीर तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. पण त्यांना महिन्या ते महिना वेतन द्यायला हवं ना. सो वेतन वेळच्या वेळी पाववावं. आज तुझ्यासाठी लोक जीव द्यायला तयार आहेत, पण त्यांना त्यांचा योगक्षेम आहे. आज त्यांना त्यांची घरं चालवायची. सो कधी कधी तर शिवाजी महाराजांनी 6 महिने ऍडव्हान्स सॅलरीज दिल्यात असे सुद्धा उल्लेख येतात. सो वेतन वेळच्या वेळेला देणं. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे रयतेकडनं जनतेकडनं समयाचे समयी करभार घेणे. टॅक्स हा महत्वाचा आहे. म्हणजे अक्षरशः आपल्याला कौटिल्य म्हणजे चाणक्याने जे लिहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतं की टॅक्स हा खूप महत्वाचा आहे. टॅक्स जर तुम्ही घेतला नाही तर तुमचं राज्य चालणार नाही. आज जे काही गव्हर्नमेंट हे टॅक्स कट करूया, टॅक्स माफ करूया म्हणतात, नाही, त्याने तुमच्या राज्याचं पुढे जाऊन नुकसानच होणार आहे. त्यामुळे टॅक्स हा फार महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा रामचंद्र पंतांचं महत्व काय, तर त्यांनी समयाचे समयी म्हणजे वेळच्या वेळी टॅक्स घेणं. आजचा टॅक्स आम्ही पुढच्या वर्षी भरू असं नाही, आत्ताच भरा. सो अनाजी पंतांनी महाराजांची महसूल व्यवस्था किंवा कर कसा घ्यायचा ही व्यवस्था कशी लावली होती हे ह्याच्यावरनं दिसून येतं. महाराज हे वेळच्या वेळी टॅक्स घेत असत. ह्याच्या पुढचं कर्तव्य जे कुठल्याही राजाचं आहे ते आहे राज्याचा आय आणि व्यय पाहणं. आपण मगाशीच पाहिलं, आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे एक्सपेन्स. फक्त लढाया करून नाही ना रे राज्य चालत. तू अफजल खान मारलास, शाहिस्ते खानाची बोटं छाटलीस, पण रयतेला खायला काय. रयतेला खायला प्यायला द्यायचं असेल, त्यांना सुविधा द्यायच्या असतील, त्यांना उद्या नांगर बैल द्यायचे असतील तर पैसा हवा ना. सावकार तुला फक्त पाठीवर थाप देऊन म्हणणार नाही की अरे वा अफजल खान मारला, 4 बैल घेऊन जा, असं नाही होत ना. आय व्यय बघायला हवा. हे बघितलं तरच तुमची रयत प्रगती करू शकेल. शास्ता खान आल्यानंतर सुरतेची लूट का, आय व्यय पाहायला. व्यय झालेला आहे, आय यायला हवंय. तर हे महत्वाचं आहे, हे शिवाजी महाराजांनी केलं. ह्याच्यानंतर प्लॅनिंग उत्तम असलं पाहिजे. महाराजांचं प्लॅनिंग नेहमीच चांगलं होतं, हे आता वेगळ्याने सांगायची गरज नाही. आपल्या अफजल खान, शाहिस्ते खान या सगळ्या प्रकरणांमधनं दिसून येतं. न्याय व्यवस्था. सो जनतेला योग्य तो न्याय देणं हे महत्वाचं आहे. आज तुझ्यावरती प्रेम तेव्हाच तुझी जनता करेल ज्याला त्यांना दिसेल की माझा राजा मला न्याय देतो. कारण आपण तेही म्हणतो ना, अन्याय ही खूप वाईट भावना आहे रे. ती अगदी छोट्यातल्या छोट्या मुलाला माझ्या पेपरात तुम्हाला कमी मार्क दिलेस, बाईंनी सेम उत्तराला त्याला 4 दिले, मला 3च दिले, अन्यायच आहे ना तो. ती भावना अगदी लहानपणापासून असते. करेक्ट. सो ती जपायला हवी आणि तो न्याय अन्याय तो सांभाळून आपण करायला हवा. परचक्राची जी अरिष्ट असतील त्यापासून आपल्या जनतेला वाचवणं हे तर महत्वाचं कार्य आहेच. सो परचक्राती अरिष्ट म्हणजे काय? ओके, परचक्र म्हणजे आपल्या शेजारचा देश, शेजारचा शत्रू. अरिष्ट म्हणजे संकट. परचक्रादी म्हणजे त्यांच्यासारखी येणारी अरिष्ट, ह्यांच्यापासून आपल्या प्रजेचं संरक्षण करणं. हे सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्याला कित्येक वेळेला केलेलं दिसतं की माझ्या जनतेला तुम्ही कुठे घेऊन जा, कसं त्यांचा सांभाळ करा. सो हे एक राजाचं महत्वाचं कर्तव्य. याच्याशिवाय समयाला धरून संधी विग्रह करणे. संधी म्हणजे काय, तर सलाह करणे. ओके, समयाला धरून हे खूप महत्वाचं आहे. एक एक शब्द महत्वाचा आहे रामचंद्र पंतांचा. आज समय आहे म्हणून मी मिर्झा राजांची संधी करेन, तह करेन, पडतं घेईन. विग्रह म्हणजे भेद करणं. आज माझ्याकडे ताकद आहे तर मी शत्रूवर जाऊन हल्ला करेन, स्वतःहून पुढे जाईन आणि दक्षिण दिग्विजय करेन. समय पाहून संधी विग्रह करणे. सो हे तर म्हणजे आता आपण फॉरेन अफेअर्स मध्ये जे सध्या बघतोय की आज कधी भारत स्टान्स घेतो की मी कुणाचा मित्र पण नाही शत्रू पण नाही, मी न्यूट्रल आहे. पण जे भारताला योग्य वाटतंय सध्या तसं आपलं गव्हर्नमेंट धोरण घेत आहे, हे आता तू म्हणला त्याच्याशी मॅच होतंय. अगदी 100%. आणि तसाच कुठल्याही देशाचा स्टान्स असायला हवा की मी माझी धोरणं जी आहेत ती सेंटरला ठेवेन.
मी फक्त मैत्री दाखवायची म्हणून हे करेन, शत्रुत्व दाखवायचं म्हणून हे करेन नाही. समयाला पाहून संधी विग्रह करणे. सध्याच्या समयी आपल्या देशाला ऑइल हवंय म्हणून आपण रशियामधनं ऑइल घेतोय. हो, याचा असा अर्थ होत नाही की आपण रशियाला सपोर्ट करतोय. 100%. उद्या जर दुसरीकडनं कुठून आपल्याला स्वस्त ऑइल मिळत असेल आणि आपल्या देशातल्या लोकांचं जर संकट दूर होत असेल तर मी त्या देशाकडनं तेल घेईन. 100%. आणि तेच आय थिंक मी अजित डोवाळ का अजून कोणाच्या तरी भाषणामधनं एकदा ऐकलं होतं की मित्र देश वगैरे जे आहे ना, ही मिथ्या आहे. कोणीही देश मित्र नसतो. ज्यांचे कॉमन इंटरेस्ट असतात ते एकत्र येतात, जसं की ब्रिक्स. येस. आणि ते एकमेकांना मित्र देश असं म्हणतात. अमेरिका आणि रशिया सेकंड वॉलला मित्र देशच होते ना, अलाइड फोर्सेस. ते मित्र होते का? नाही, त्यांचे गोल एक होते. सो अशा प्रकाराने ही राजाची काही कर्तव्य सांगितलेली आहेत. म्हणजे अगदी साधं साधं जाता जाता सांगतो तेही कर्तव्य राजाचं इतकं महत्वाचं आणि इतक्या छोट्या शब्दामध्ये सांगितलंय की जे संभावित असतील, संभावित म्हणजे ज्यांना रिस्पेक्ट द्यावा असे लोक असतील मोठे मोठे, त्यांचा मान वाढवावा, आणि क्षुद्र असतील त्यांना नियमावर ठेवावं. आता क्षुद्र म्हणजे इथे जातीवाचक या वर्णवाचक नाही, त्याला शूद्र म्हणतात. जो वर्ण म्हटला जातो तो क्षुद्र म्हणजे अगदीच क्षुल्लक माणूस. आता संभावित म्हणजे तू अष्टप्रधान मंडळातला एक प्रधान घे, आणि क्षुद्र म्हणजे तू अक्षरशः 40,000ची पागा, घोड्याला नाल लावायला माणूस हवा, त्याला तू अगदी क्षुद्र माणूस म्हणू शकतोस. कारण त्याचं एकच काम आहे की नाल लावणं. तेही महत्वाचं आहे, कारण ते जर 40,000 घोड्यांना नाल लागली नाही तर ते चालणार नाहीत. पण ते तसं पाहायला गेलं तर रिप्लेसेबल काम आहे. पण म्हणून अष्टप्रधान मंडळातले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि घोड्याची नाल लावणारा माणूस ह्याचा दर्जा सेम नाही ना. सो संभावितांचा आदर करावा, आणि क्षुल्लक म्हणजे शूद्र माणसं असतील त्यांना नियमावर ठेवा. त्यांचा अपमान करावा असं नाही लिहिलंय, त्यांना नियमावर ठेवावं की हा तुझा नियम आहे तो तुला पाळायचा. कीप अ चेक ऑन देम. येस. सो अशा पद्धतीने त्यांनी त्यांची कर्तव्य सांगितलेली आहेत. आणि मग ह्याच्यानंतर त्यांनी राजाने कसं वागावं, आणि ते कसं वागावं हे ज्यावेळेला आपण ऐकतो ना, त्याला प्रत्येक गोष्ट, आता ही जी सगळी मी कर्तव्य सांगितली यातनं तुला दिसून येईल की राजांनी ही सगळी कर्तव्य पार पाडलीत. एखादा बादशाह आहे अकबर द ग्रेट वगैरे की ज्याने ही सगळी कर्तव्य केलेत? नाही. प्रजेचा सांभाळ प्रतिपाळ करणं हे जर कुठल्याही राजाचं महत्वाचं काम आहे, तर ज्या चितोडच्या गडाला अकबराने जिंकून घेतलं त्याच्यानंतर त्याने तिथल्या शेतकऱ्यांची कत्तल का बरं केली? केला का प्रजेचा प्रतिपाळ? मग जर आपण या मुघलांना लुटारू म्हटलं आणि ते बादशहा नव्हतेच असं म्हटलं तर त्यात काय चुकीचं आहे? राजाचं कर्तव्य केलंच नाही ना, बरोबर की नाही? सो तू आता जसं म्हणालास राम राज्य, आपण म्हणतो की अरे अच्छे दिन आएंगे, राम राज्य येईल. सो माझ्या मनात आता हे सगळे तुझे आता नियम जे तू म्हणालास ते जर सगळं फॉलो झाले व्यवस्थित, तर ते जे राज्य असेल त्याला आपण म्हणूया रामराज्य. रामराज्य. येस. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांना जमेल त्या परीने त्यांनी हे रामराज्य, शिवराज्य आणण्याचा प्रयत्न मनापासून केला, आणि आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांमधून दिसून येतं. आणि मग ह्याच्यानंतर राजाचं वर्तन कसं असावं ह्याच्यावरती रामचंद्र पंतांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या काळामध्ये धर्म खूप महत्वाचा होता कुठल्याही राज्यासाठी. मग तो मुघलांसाठी इस्लाम महत्वाचा असेल आणि शिवाजी महाराजांसाठी हिंदू हा धर्म महत्वाचा असेल. मग धर्मानुसार तुम्ही धर्मस्थळांना कशी दानं द्यावीत ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे कोणी सत्पुरुष असतील की आता संत तुकाराम असतील तर त्यांना तुम्ही भेटून त्यांना दान धर्म करायला हवा. समर्थ रामदास असतील तर त्यांना सज्जन गड द्यावा. अशी दान धर्म सत्पुरुषांना करावी हे त्यांनी सांगितलेलं आहे. या आज्ञापत्रामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेल्या गोष्टीच सांगितल्यात ना, असं काही वेगळं रामचंद्र पंतांनी मनाचं लिहिलेलं नाहीये त्याच्यामध्ये. मग ह्याच्याबरोबर त्यांनी लिहिलंय की पण तुला आठवते दुर्वास, जमदग्नी हे आपण जुन्या पुराण कथांमध्ये ऐकलेले ऋषी आहेत जे खूप तापट असायचे. तर लिहिलंय की असे जे तपस्वी असतील किंवा जे शीघ्रकोपी असतील, पटकन चिडणाऱ्यांना शीघ्रकोपी म्हणतात, अशांपासून राजाने दूर राहावं. तपस्वी का तर तो विरक्त असतो, राजा त्याच्या सहवासात राहिला की राजालाही विरक्ती येईल. शीघ्रकोपी का की उद्याचा शाप दिला तर, कारण त्या काळामध्ये शाप ही एक कन्सेप्ट खरी होती असं लोकांचं मानणं होतं. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहावं. जे कोणी खोट्या गोष्टी करणारे असतील म्हणजे भूत वश करणारे किंवा वेशधारी किंवा फकीर, अशा लोकांना परभारेच म्हणजे त्यांना लांबनच काय ते देऊन लांब करावं, हे एक राजाचं कर्तव्य आहे. हे झालं धर्माबद्दल. मग ह्याच्यानंतरची गोष्ट येते की राजाने स्वसंरक्षण कसं करावं, लष्कर कसं उभारावं, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी दिलेल्या की त्यांचे सेवक कसे असावेत. आता तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं पाणी जिथे असतं त्या ठिकाणी तुम्ही जे सेवक निवडाल ते प्रामाणिक असले पाहिजेत, अलालूची असले पाहिजेत, की त्यांना कोणीतरी लालूच दिले म्हणून काम करतात असं नाही. कारण ही सगळी खूप नाजूक स्थळ आहेत ना, अशा ठिकाणी तुम्ही अशा लोकांना, अप्रामाणिक लोकांना ठेवू शकत नाही.
ह्याच्याशिवाय अजून एक ह्युमन सायकोलॉजी, की तुमच्या बरोबर हे जे सेवक आहेत त्यांनी जर चांगलं काम केलं तर त्यांना त्यांच्या कामाच्या दर्जानुसार गोष्टी द्या. जास्त दिलं तर गाफिली येते आणि कमी दिलं तर कृतज्ञता येते. म्हणजे पुन्हा एकदा एका वाक्यात कसं कळतं की यार तू बेराजात समजा 1 वर्ष पूर्ण एका मोठ्या कामावरती खूप कष्ट करतोयस आणि तुझ्या मॅनेजरने तुला अप्रेझलच दिलं नाही, तुला जर बढतीच दिली नाही, तर कृतज्ञता येते, मी जॉब सोडेन. कृतज्ञता आली, या जॉबने मला 1 वर्ष पैसे दिलेत पण मला आता दुसरा जॉब बघायचा आहे, कृतज्ञता आली. जर तू 1 वर्ष काम केलं आणि डायरेक्ट तुला सीईओ करून टाकलं तर तू उद्या विचार करशील एवढंच काम करून सीईओ होता येतं, मग कशाला काम करायचं. बरोबर. म्हणजे गाफिली येते. सो हा विचार करून सेवकांना कसं पुढे आणावं किंवा आणू नये ह्या पद्धतीचं एक विवेचन त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये. याच्यानंतर मग त्यांनी सांगितलेलं आहे की स्वसंरक्षण म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही सतत हत्यार जवळ बाळगावं. राजाने सतत सराव करत जावा त्या हत्यारांचा. भेजणे असा शब्द वापरलाय. भेजणे ह्याचा अर्थ होतो हत्यार चालवणे, म्हणजे त्याचा सराव तुम्ही करत राहावा. हे जुन्या मराठीतनं य.न. केळकरांचा एक ऐतिहासिक शब्दकोश आहे, त्यातनं ह्या सगळ्या जुन्या शब्दांचे अर्थ थोडे थोडे कळतात. अच्छा. तर त्या प्रकाराने तुम्ही हत्यारं चालवली पाहिजेत. हत्ती घोडे फिरवणं ह्याचा सुद्धा कधी कंटाळा न करता ह्या गोष्टी करत जाणं. मग तुमच्या हुजुरात तुम्ही कसे लोक निवडाल रे, किती सोप्या भाषेत लिहिलंय बघ. रयत ज्या माणसांना पसंत करेल अशा माणसांना निवडावे, पण जेव्हा गरज पडेल त्यावेळेला ते दहशतही उत्पन्न करू शकतील अशी माणसं असावीत. म्हणजे रयतेला खुश पण ठेवावं, त्यांचा सांभाळ पण करावा, पण जेव्हा जिथे डिसिप्लिनची गरज असेल तेव्हा डिसिप्लिन पण रयतेवर अंमलबजावणी करता आली पाहिजे. आणि हे जेव्हा सांगितलंय त्याच वेळेला ते कसे नसावेत हे पण सांगितलंय. म्हणजे ते तऱ्हेवाईक नसावेत, विम्झिकल ज्यांना आपण म्हणतो तसे नसावेत, व्यसनाधीन नसावेत. त्याच्यानंतर सरेखोर हा अजून एक शब्द आहे. सरेखोर म्हणजे दारूबाज असे निवडू नयेत. आणि मग पुढचं जे वाक्य लिहिलंय त्यातनं आपल्याला कळून येतं की महाराजांना माणसांची पारख कशी होती. हे असे सेवक जे तुम्हाला तुमच्या लष्करात आणायचे त्या लोकांना स्थळोस्थळी किल्लोकिल्ली फिरून त्यांना आस्था लावून माया लावून त्यांना जवळ बोलावून परीक्षा करून त्यांना ठेवणे. वाह. म्हणजे एकेका शब्दातनं कळून येतं की महाराजांनी त्यांची ही माणसं कशी निवडून आपल्या जवळ आणि त्यांना तयार पण तसं केलं नंतर पुढे. कारण जेव्हा मुरारबाजींना जेव्हा पराक्रम पाहिला महाराजांनी आणि मुरारबाजींना विचारलं की स्वराज्यात याल का, तेवढं नसेल केलं ना, त्याच्या आता अजून बरंच काय मध्ये मग त्यांना जसं आता जे शब्द वापरले की सगळीकडे फिरवून परीक्षा घेऊन आणि मग त्यांना माया दाखवली. सो अशा प्रकाराने तुमचं हे लष्कर निवडावं. मग तुम्हाला राजाला कसले छंद असावेत हे पण लिहिलेलं आहे. काय बोलतो, काय हॉबीज कसे असावेत राजाचे. आपण नेहमी अभिमानाने सांगतो की ज्या दरबारात एकही बाई नाचली नाही असा हा आमचा शिवछत्रपतींचा दरबार. रामचंद्र पंतांनी सांगितलंय की नृत्य गायन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या महोत्सवाशिवाय दरबारी करूच नयेत. जर काही महोत्सव असेल तर केलं, अदरवाईज हे करू नयेत. गायन किंवा अजून काही ज्या कला आहेत ह्या तर राजाने शिकूच नयेत. का? कारण ह्या गोष्टीमध्ये तू आत्ता बसलास आणि तुला एक सॅड सॉन्ग ऐकवलं, तुझं चित्त लगेच आसक्त होतं. चित्त म्हणजे मन, आसक्त होतं म्हणजे त्या भावनेमध्ये तू व्हायला लागतोस. एकदा त्या भावनेमध्ये चित्त आसक्त झालं की आवरीन म्हणता आवरत नाही. म्हणजे मला की आता नाही मला तो विचार करायचा आहे, मला आता राज्यकारभार करायचा आहे, तो आवरता आवरत नाही आपलं मन. त्यामुळे ह्या नादालाच लागू नये राजाने. मग राजाने काय करावं तर कवीश्वर ठेवावेत. कवी जे असतात त्यांनी ज्या तुमच्याबद्दलच्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्या तुमची कीर्ती वाढवतात. म्हणजे कवींद्र परमानंदांनी शिवभारत लिहिलं हे आपल्याला दिसतं ना, कवी पदरी ठेवले. मग कवी कसे असावेत हे पण कुणी मिळतील ते ठेवू नका, ते प्रामाणिक असावेत, निर्व्यसनी असावेत, असे कवी तुमच्या पदरी ठेवा. मग हे सगळं चालू असताना तुम्हाला फक्त तुमचं कौतुकच ऐकून घ्यायचंय का तर नाही, तुमच्या बरोबर 3-4 असे सभ्य गृहस्थ ठेवा की ज्यांची भीड तुम्हाला असेल म्हणजे ज्यांना तुम्ही घाबरून असाल. घाबरून म्हणजे चळाचळा कापतोय असं नाही, पण ते काय म्हणतायत, ते काय सांगतायत हे आपण लक्ष देऊन ऐकू. सो अशी कुठली माणसं होती राजांच्या अवतीभोवती? आपल्याला एक उदाहरण दिसून येतं ते म्हणजे सोनोपंतांचं. शिवभारतामध्ये ना एक अख्खा अध्याय आहे सोनोपंतांवरती. त्या अध्यायामध्ये शिवभारताच्या असं लिहिलेलं आहे की तुला आठवते शहाजी राजांना अटक झाली होती आणि मग ती कैद केल्यानंतर आदिलशहाने सांगितलं की सिंहगड हा तुम्ही द्या. आणि शिवाजी महाराजांसाठी गड हे फार महत्वाचं आहे. आणि मग तो अख्खा अध्याय शिवभारतातला जो आहे ना त्याच्यामध्ये सोनोपंतांची चर्चा करताना शिवाजी महाराज म्हणतात की पहाटेच्या वेळेला शहाजी राजांना अटक केली होती, बरोबर.
तर महाराज म्हणतात की असे कसे शहाजीराजे असे बेसावध राहिले, अशा ठिकाणी गेलेच कसे, असे ते थोडीशी तक्रार करतायत. कारण त्यांना जो प्रिय, आता वडिलांहून प्रिय गड नव्हता, पण ते असतं ना की अरे बाबा असे कसे वागले, त्यांना एवढं कसं कळलं नाही आणि आता मला हे करावं लागतंय. तर ते म्हणत असताना सोनोपंतांनी एक पूर्ण त्यांना नीती सांगितली त्या ह्याच्यामध्ये. त्यांना सांगितलंय की शहाजीराजेही कसे पराक्रमी आहेत आणि त्यांनी काय काय गोष्टी केल्यात. आणि हे शिवभारत हे महाराजांनी स्वतः ऐकलेलं आहे, त्यामुळे हा काही काल्पनिक प्रसंग नाहीये. तर मग अशी माणसं तुमच्या पदरी असावीत जी योग्य वेळेला तुम्हाला सांगतील की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. आणि ते जे सांगतायत ते राजांना ते पटलं पाहिजे की हा व्यक्ती आपल्यापेक्षा हुशार आहे, वयस्कर आहे, त्यांनी जास्त पावसाळे बघितले, आपण त्यांचं ऐकावं. अगदी 100%. आणि तू ज्याला हे म्हणतोस की समोरच्या व्यक्तींचं ऐकावं, कधी कधी आपल्या व्ह्युअर्स मधल्या काही लोकांना असं वाटतं की अरे महाराजांना कोण शहाणपण शिकवणार. असं नाहीये. उलट महाराजच असे होते की त्यांनी ऐकावे जनाचे, मनाचे केले तरी त्यांनी ऐकावे जनाची ही वृत्ती नेहमी ठेवली. हे आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं दिसून येतं. अफजल खानाला भेटायला जायचंय, काय करू तयारी, सभासद बकरीमध्ये लिहिलेलं आहे. मग फक्त महाराज काही त्यांनी सांगण्यासाठी अडलेले नव्हते, पण त्यांनी काय सांगितलं हेही ऐकून घेतलं आणि मग स्वतःची तयारी केली. बरोबर. सो अशा प्रकाराने अशी 3-4 माणसं आपल्या जवळ ठेवावीत. ते सांगतील त्याची भीड ठेवावी, ते सांगतील ते ऐकावं, त्यांना मान द्यावा, त्यांची उस्तवार म्हणजे त्यांची उठणं बसणं चांगल्या प्रकारे करत जावं, तरच ते आपल्याला निर्भीडपणे सांगू शकतील. म्हणजे तीच माणसं आपल्याला घाबरायला लागली, तलवार उपसून विचारलं काय चुकलं माझं, तर ते सांगतील का काय चुकलं, ते सांगतील राजे तुम्ही मानात, काही चुकलं नाही. एक्झॅक्टली. सो अशा प्रकाराने ही माणसं ठेवावी. आणि मग शेवटचा मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की राजकुमारांना जे शिक्षण द्यायचंय, कारण त्यांनी लिहिलंय राजा कालस्य कारण. भीष्मांनी शांती पर्वामध्ये हे वाक्य म्हटलंय, हे आज्ञापत्रात दिलंय त्यांनी, म्हणजे महाभारताचा उल्लेख, महाभारताचा. म्हणजे तू बघशील तर त्या काळामध्ये महाभारत आणि रामायण हे नीती ग्रंथ म्हणून सुद्धा वापरत होते. अदरवाईज आज्ञापत्रामध्ये महाभारतातला उल्लेख यांनी केला नसता. राजा कालस्य कारणचा अर्थ होतो की राजा हे काळाचं कारण आहे. काळाचं म्हणजे काळ कसा येईल जनतेवरती ह्याच्यासाठी राजा कारण आहे. राजा जर व्यसनाधीन असेल तर प्रजेला कसे दिवस बघायला लागतील, आणि राजा शिवरायांसारखा असेल तर प्रजेला कसे दिवस बघायला मिळतील. मग यामुळे राजकुमार जो भविष्यातला राजा आहे त्याला शिकवण्यासाठी चांगली माणसं ठेवावीत. तर त्यांना शास्त्राभ्यास शिकवावा, त्यांना लेखन कसं करायचं हे शिकवावं. म्हणजे आपण संभाजी महाराजांचं शिक्षण महाराजांनी कसं करून घेतलं ह्यातनं आपल्याला कळतं. संभाजी महाराजांना उत्तम संस्कृत येत होतं, त्यांनी ग्रंथ रचना केलेल्या आहेत, त्यावरनं ते कसे सुशिक्षित होते. लेखनाभ्यास आणि शास्त्रार्थ अभ्यास त्यांनी कसा केला होता. कुस्ती हे कुस्ती करणं किंवा शस्त्र चालवणं हे पेहलवानांकडनं, किंवा त्यांनी जेठी हा शब्द वापरला, जेठी हा पूर्वीचा एक शब्द होता मल्लांसाठी, त्यांच्याकडनं ह्या सगळ्याही गोष्टी राजकुमारांना शिकवाव्यात, म्हणजे राजकुमार पुढच्या गोष्टींसाठी तयार होतात. क्या बात आहे. सो हे पाहिल्यानंतर कळतं की राजाने काय काय करायला हवं हे सगळं, आणि ह्याच्याशिवाय खूप गोष्टी आहेत. मी खूप गोष्टी कमी करून सांगितल्या. हे आता आपण सगळं राजांबद्दल ऐकलं की राजा कसा असावा. आता तू म्हणालास की अजून पण असे बरेच चॅप्टर्स आहेत की बाकीचे त्यांच्या राजाच्या खाली अष्टप्रधान कसे असावेत, त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. नक्कीच. सो प्रधान म्हणजे सर कारकून. सो अष्टप्रधान मंडळामध्ये जे प्रधान होते त्या सगळ्यांनाच सर कारकून असं म्हणायचं, एक सेनापती सोडून, कारण सेनापती हे काही कारकून नव्हते. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की सेनापती सोडून बाकी सगळे लोक हे फक्त खरडेगाशी करायचे, कारकून होते, असं नाहीये. एक पंडितराव हे पद सोडलं तर इतर 7ही प्रधानांना वेळ पडली तर तलवार घेऊन रणांगणात उतरावं अशी आज्ञा महाराजांची होती. ठीक आहे. सो हे जे सर कारकून आहेत ही खूप मोठी पदवी आहे. ह्या सर कारकुनांबद्दल किंवा प्रधानांबद्दल त्यांची डेफिनेशन पुन्हा एकदा एकेका शब्दात केलेली आहे रामचंद्र पंतांनी, पण त्या शब्दाच्या मागे खूप मोठे मोठे अर्थ आहेत. त्यांनी म्हटलंय प्रधान म्हणजे नृप सत्ताधारक, नृप म्हणजे राजा, त्याची सत्ता धारण करणारा म्हणजे प्रधान. आपण राजाची सगळी कर्तव्य पाहिली, सीईओचीही तशीच साधारण कामं असतील, एमडीची असतील, पंतप्रधानांची तशी असतील आजच्या काळामध्ये, पण ती ग्राउंड लेवलला जाऊन स्वतः पंतप्रधानांना करायला, स्वतःला सीईओला करायला शक्य नाहीये ना. बरोबर. तिथे त्याची माणसं हवी. सो राजाची, नृपाची ही जी सत्ता आहे, तो धारक म्हणजे धारण करणारा म्हणजे प्रधान. वाह. की नृपाच्या मदतीने, नृपाच्या वतीने ह्या गोष्टी मी करेन. प्रधान म्हणजे धर्म संरक्षणाचे अध्यक्ष. धर्म संरक्षणाचे अध्यक्ष. आता धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही, धर्म म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य ह्याला धर्म म्हणतात. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेमध्ये जे भगवान कृष्णांनी सांगितलंय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा धर्म
संस्थापन करण्यासाठी, आता श्रीकृष्णांच्या काळामध्ये काही हिंदू मुसलमान असा धर्म नव्हता ना, सगळे हिंदूच होते. सो धर्म संस्थापन करणं म्हणजे योग्य अयोग्य ठरवून दुष्टांचा नाश करणं म्हणजे धर्म संस्थापन करणं. सो या धर्म संस्थापनाचे अध्यक्ष, काय योग्य आहे ते ठरवण्याचे अध्यक्ष म्हणजे प्रधान. ज्या ठिकाणी सत्ता आहे, ज्या ठिकाणी पॉवर आहे, तिथे थोडासा मद म्हणजे उन्मत्तपणा येणारच. म्हणजे आपण म्हणतो ना की पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली, बरोबर. सो राज्य मदजनित, राज्य म्हणजे राजा, त्याचा मद म्हणजे उन्माद, त्याच्यातून जनित म्हणजे त्याच्यातून निर्माण होणारा जो काही अन्याय आहे, त्या अन्याय सागराची मर्यादा म्हणजे प्रधान. की म्हणजे असा ज्या वेळेला राजाला मद चढेल किंवा राजाला काहीतरी असं होईल की अन्याय, त्याला कळत नाही तो अन्याय करतोय, रागाच्या भरात असेल किंवा त्या गर्वाच्या भरात असेल, तो ज्यावेळेला काही चुकीचं कार्य करायला जाईल त्यावेळेला त्याला मर्यादा घालणारा म्हणजे प्रधान. क्या बात आहे, किती साध्या सोप्या शब्दात. हो, आणि ते कुठेही वापरलं जातंय, कुठेही वापरलं. हेच सगळं मॅनेजर्स ना, जे सीईओच्या हाताखालचे मॅनेजर्स आहेत, ते हे सगळं करू शकतील. त्यांनी हे करायला हवं खरं. अर्थात किती मॅनेजर्स करतात हे भाग निराळे. हत्तीचा अंकुश म्हणजे म्हणजे प्रधान. सो ही एक गोष्ट आहे. आणि ह्याच्यानंतर मी शेवटची एक डेफिनेशन सांगतो आणि मग आपण प्रधान कसे निवडावे ह्याच्याकडे जाऊया, कारण आपण बोलत राहिलो तर खूप आहे ह्याच्यावरती बोलण्यासारखं. तर त्या काळामध्ये अर्थातच इहलोक आणि परलोक. इहलोक म्हणजे हा जो लोक, भूलोक जिथे आपण आहोत, आणि परलोक म्हणजे मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाल तो परलोक. तर तुमच्या इहलोकामध्ये, या लोकामध्ये राज्यकृत्य संपादनामुळे, राज्यकृत्य म्हणजे राजाची जी कर्तव्य आहेत ती प्रधानाने संपादल्यामुळे, ती प्रधानाने केल्यामुळे, नृपाची म्हणजे राजाची विश्रांती म्हणजे प्रधान, कारण त्याला जी विश्रांती हवी ती यांच्यामुळे मिळते. आणि ह्या धर्म प्रतिपालनामुळे परलोकी, आता परलोकी धर्म पाळलात तर परलोकी तुम्ही स्वर्गात जाल ना, तर या धर्म प्रतिपालनामुळे योग्य अयोग्याचा डिसिजन तुमच्या प्रधानांनी घेतला आणि तुम्हीही त्यांच्या मदतीने घेतलात. हे केल्यामुळे परलोकी जाण्यासाठीचा मार्ग दाखवणारी दीपिका, दिवा म्हणजे प्रधान. क्या बात आहे. सो ह्याच्यातनं कळून येतं की प्रधान किती महत्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी, राजासाठी एक चांगला उत्तम प्रधान मिळणं किती महत्वाचं आहे. बरोबर. आता तो कसा निवडावा, आहे की नाही, कारण अशी माणसं कुठे मिळणार ना. सो त्यांनी, रामचंद्र पंतांनी खूप उत्तमरित्या लिहिलंय की एकतर ही अशी माणसं आहेत ना, ही हळूहळू चढतच त्या लेवलला पोचतात जिथे त्यांची भीड सगळ्या समाजाला, म्हणजे उरलेल्या त्यांच्या हाताखालच्या लोकांना येते. आज एकदम मला दिसला बाबा, फिरत होतो, मला हा माणूस चांगला वाटला, त्याला मी प्रधान केला, असं होत नाही. तो क्रमाक्रमाने चढतच वरती पोहोचतो. मग रामचंद्र पंत काय म्हणतात की राजाने हे जे असे क्रमाक्रमाने चढत प्रधान झालेले आहेत, वर पोहोचलेले आहेत, ह्यांचा क्षुल्लक कामांसाठी अपमान करू नये. का? कारण जर त्यांचा अपमान चार चौघात केला तर त्यांची भीड कशी राहणार. बरोबर. इतर लोक त्यांना तसा रिस्पेक्ट आणि ते जे सांगतात ते कसं देणार नाही. जर भीड नाही राहिली तर त्यांची आज्ञा कोण ऐकणार, आणि त्यांची आज्ञा नाही कोणी ऐकणार तर राज्यकारभार कसा चालणार. हो, त्यामुळे या पंतप्रधानांची कुठेही कधीही उगाचच कारण नसताना त्यांचा अपमान करू नये. अगदी गोरगरिबापासून प्रधानापर्यंत एखादा माणूस असेल, त्याला जर स्वतःवर अन्याय झाला तर त्या क्षणी तो काय बोलतो हे त्याचं त्याला कळत नाही, आणि मग तो अचानक चिडून जे बोलायचं नाही ते बोलून राजाला मोकळा होईल. बरोबर. अशा ठिकाणी राजाने काय करावं? राजाने हास्य वदनाने, म्हणजे हसत मुख राहता, शांत डोकं ठेवून झाला अन्याय निवारण करावा. वा. जर राजा शांत असेल, राजाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल, तर ते असे आता त्यांचा दरबारातली जी काय आता एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह राहील. आणि ह्याने काय होतं तर पंत पुढे म्हणतात की शहाणा माणूस या झाल्या प्रकारामुळे शर्मिंदा होतो. त्याला कळतं की अरे मी उगाच ओरडून बोललो राजांशी. स्वतःची चूक स्वतःलाच समजते, सांगून दाखवायची गरज नाही. म्हणजे मला ना खूप छोटा किस्सा माझ्याच बाबतीतला आठवतोय. मी एका एक्स कंपनीमध्ये आधी कामाला होतो आणि तिथे मी नेहमी छोट्यातली छोटी गोष्ट ही भांडूनच मिळायची, त्यामुळे काहीही मागायचं की भांडायचं एवढंच मला माहिती होतं. मग मी एका दुसऱ्या कंपनीत आलो. त्या दुसऱ्या कंपनीकडनं मी ऑनसाईट गेलो. अगदी आल्या लगेचच ऑनसाईट गेल्यानंतर मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो ते हॉटेल अतिशय वाईट होतं. मला खूप राग आला. मी मॅनेजरला फोन केला आणि जुन्या सवयीप्रमाणे भांडायलाच सुरुवात केली डायरेक्ट, की हे काय तुम्हाला कळलं नाही का, मला हे अशा ठिकाणी ठेवलंय, मी आता काय करणार, असं तसं, ही काही राहण्याच्या लायकीच नाहीये वगैरे वगैरे. सुमारे 3-4 मिनिटं मी बोललो. माझ्या मॅनेजरने शांतपणे ऐकून घेतलं आणि मग त्याने मला विचारलं की हॉटेल इज नॉट गुड. मी म्हटलं नो, देन चेंज इट. त्याने इतक्या शांतपणे मला हे सांगितलं
की मला असं वाटलं की मला भांडायची गरज नव्हती, तू लगेच मान्य केलंस. सो त्याने हास्य वदनाने माझा झाला अन्याय निवारण केल्यामुळे मलाच गिल्टी वाटलं आणि मला असं वाटलं की अरे मी काय उगीच बोललो बोललो. फडफड फडफड. तर ही गोष्ट तुला प्रत्यक्षात आजच्या काळातही दिसून येते. मला हे वाचल्यानंतर लगेच माझं उदाहरण आठवलं बरोबर की आहे. प्रत्येकाला स्वतःचं उदाहरण आधी आठवतं, हो. घरातला एखादा सीन आठवतो. अगदीच. मग अशा प्रकाराने हे प्रधान कसे निवडावे, त्यांचे गुण काय आहेत ते थोडक्यात त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी राज्य धर्म विशारद, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तो राजधर्मामध्ये प्रवीण असावा, अर्थातच निर्व्यसनी असावा. निर्व्यसनी खूप ठिकाणी आलंय. हो, कारण व्यसनाने माणूस काय करतोय हे त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणजे आता जर मला उद्या दारूचं व्यसन असेल तर मी सकाळी उठल्यापासून दारूच घेऊन बसेन आणि मग मी त्या दारूमध्ये इतका आहारी जाईन की माझं रोजचं कामही मी करणार नाही. बरोबर. मग त्यामुळे निर्व्यसनी माणूस आपल्याला हवा, की जो ही मोठं पद आहे ना, प्रधान एवढा महत्वाचा आहे, आपण त्याच्या डेफिनेशन ऐकल्या, त्या ठिकाणी असा व्यसनाधीन माणूस चालणार नाही. बरोबर. त्यामुळे व्यसनाधीन निर्व्यसनी माणूस हवा. बरोबर. मग ह्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की आपल्याला निराग्रही आणि दुराग्रही ओके, म्हणजे काय? हे दोन्ही, म्हणजे हे गुण नसणारा माणूस हवा. दोन्हीमध्ये आग्रह दिसतोय. आग्रहचा अर्थ संस्कृतमध्ये होतो हट्ट. हट्ट. निराग्रही म्हणजे ज्याच्यामध्ये हट्ट नाही असा, ओके, हट्टाच्या शिवाय. दुराग्रही म्हणजे दु म्हणजे दुष्ट, वाईट, वाईट हट्ट करणारा असा प्रधान नसावा. माझंच म्हणणं खरं करायचंय, मी म्हणतो तेच झालं पाहिजे असा अजिबात प्रधान नसावा. ह्याच्याशिवाय ना 2 गुण त्यांनी खूप छान सांगितलेत. एक आहे म्हणजे धैर्यवान, शूर असावा आणि अहिंसक असावा. अरे बापरे. आणि आपल्याला कसं वाटतं की यार शूर म्हणजे लढवय्या वगैरे असावा आणि अहिंसक असावा, हे काय म्हणजे अपोजिट वाटतंय, अपोजिट वाटतं. बरोबर. दुर्दैवाने असं झालंय की अहिंसेच्या डेफिनेशन्स बदलल्यात. ओके. आता आपल्याला असं वाटतं की महात्मा गांधींनी जी अहिंसा सांगितली की माझ्यावरती जर ब्रिटिश अधिकारी हातात लाठी घेऊन हल्ला करत असेल तर त्याचा मार खाणं ही अहिंसा आहे. हे आपल्याला साधारण गेल्या काही वर्षांपासून, मला या गालावर जर थोबाडीत मारली तर मी दुसरा गाल पुढे करीन, ही अहिंसा आहे असं आपलं एक डेफिनेशन झालं. पण अहिंसेची डेफिनेशन ही त्या काळात आणि आताच्या काळातही खरं वेगळी आहे. खरी डेफिनेशन वेगळी आहे. ज्या वेळेला आपल्याला प्रभू रामचंद्र दिसतात, भगवान श्रीकृष्ण दिसतात, तेही अहिंसकच होते. पण आजच्या काळात किंवा ज्यांनी हे तत्वज्ञान अहिंसेचं वाचलेलं आहे त्यांना असं वाटेल की कसं काय, रावणाला तर प्रभू रामचंद्रांनी मारलं, मग ते अहिंसक कसे? अख्खं महाभारत भगवान कृष्णांनी घडवून आणलं, ते अहिंसक कसे? कारण त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला की हिंसा होऊ नये. अगदी बरोबर. आणि अगदी जेव्हा पर्यायच राहिला नाही तेव्हा शस्त्र उचललं. अगदी बरोबर. प्रभू रामचंद्रांनी अंगदाला पाठवलं होतं ना शांती समझोता करण्यासाठी रावणाकडे, पण त्याने त्याच्या गर्वामध्ये, राज्यमद तो हा गर्व, त्या गर्वामध्ये त्याने ऐकलं नाही. कृष्णाने सुद्धा शेवटी म्हणलं की मला 5 गावं द्या फक्त. हो. आणि तेवढं जरी असेल तरीही महाभारत टळलं असतं, पण ते केलं 5 गावं सुद्धा दिली नाही. राज्यमद तो हा राज्यमद. सो तो असल्यामुळे हे अहिंसकच होते, त्यांना अहिंसाच हवी होती. पण ही अहिंसा त्यांनी त्यावेळेला सोडली ज्यावेळेला त्यांच्यावर शस्त्र उगारण्यात आलं. त्यामुळे योग्य वेळेला शस्त्र उचलणं हे सुद्धा प्रधानाचंच काम आहे. ओके, बाकी हे कसा असावा कसा नसावा, तर चोरी करणारा नसावा किंवा ईर्ष्या वाटणारा नसावा. किती छोटी डेफिनेशन आहे, कारण तो प्रधान पदावरती आहे. त्याच्यासारखे अजूनही प्रधान आहेत. आज जर या प्रधानाचं कौतुक केलं तर ह्या प्रधानाला जर जेलसी, ईर्ष्या, हेवा वाटला तर तो जाईल ना उद्या शत्रूकडे की माझ्या काही गोष्टीचे ते चीज होत नाही. तो असा नसावा. आणि मग प्रधानाला कामं कशी द्यावीत, तर एकाच प्रधानाला सगळं काम देऊ नये. ज्यावेळेला महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले, जवळजवळ 18 महिने ते स्वराज्यापासून लांब होते. मग अशा वेळेला त्यांनी मोरोपंत पिंगळे आणि अनाजीपंत सुरनीस या दोघांवरती स्वराज्याचा कारभार दिला. त्यांनी एकालाच नाही दिला. मोरोपंत हे प्रधान होते ना, त्यांना एकट्यालाच नाही दिला. त्यांनी तो त्यांच्या आटोपानुसार, आटोप म्हणजे माझी कुवत, मला किती काम आटोपेल त्याला माझा आटोप म्हणतात, त्या आटोपानुसार काम देणं आणि एकाच माणसाला जास्त काम न देणं आणि त्यांची योग्य वेळेला कौतुकही करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. अशा प्रकाराने राजाने. खूपच छान. चला तर मग आता पुढच्या चॅप्टर्सकडे वळूया. तू वतनदार असा एक चॅप्टर तू मगाशी म्हणाला, तो एक फार महत्वाचा आहे. पण महाराजांनी तर वतनदारी बंद केली होती. दे वर नॉट इन फेवर ऑफ इट. मग वतनदारीवर चॅप्टर का? बरोबर आहे, तुझं म्हणणं 100% बरोबर. आता ह्यातलं एक सत्य आपल्याला समजून घ्यायला हवं. महाराजांचा वतनदारीला पूर्णपणे विरोध होता, यात काहीच वाद नाही.
Right. पण वतनदारी 100% बंद करणं हे महाराजांना शक्य झालं नाही, कारण त्या शेकडो वर्षांपासून चालू आलेली ती पद्धत आहे. महाराजांनी कोणाला वतन दिली नाहीत, काही 1-2 अपवाद वगळता महाराजांनी कधीच कोणाला नवीन वतन करून दिली नाहीत. मग त्यामुळे आणि महाराजांचा वतनदारीला विरोध का होता हे रामचंद्र पंतांनी आज्ञापत्रात जे काही वतनदारांबद्दल लिहिलंय ते वाचलं की आपल्याला कळून येईल. सो काय म्हणजे काय म्हणतात? सो रामचंद्र पंत सांगतात की हे देशमुख, देश कुलकर्णी, पाटील म्हणजे वतनदार, ही त्यांची डेफिनेशन आहे. म्हणजे ते स्वल्प म्हणजे छोट्या स्वरूपातले देशनायकच आहेत, बरोबर, ह्याचे ते पुढारी आहेत. पण त्यांची मानसिकता कशी आहे, ती मानसिकता त्यांनी कमीत कमी शब्दात, परत रामचंद्र पंतांचं वैशिष्ट्य, कमीत कमी शब्दात काय सांगितलंय तर त्यांनी सांगितलंय की एक म्हणजे या देशाचा स्वामी राजा ह्याच्याशी प्रामाणिक राहावं, माझ्याकडे जे वतन जो काही छोटा भाग आहे तेवढ्यावरती समाधान मानून कालक्रमणा करावी, अन्याय न करावा, ही यांची बुद्धी नाही. उलटे एक्झॅक्टली अपोजिट आहे, त्यांना अजून हवंय. सो कसे आहेत मते त्याचंही वर्णन रामचंद्र पंतांनी केलंय. तर ते म्हणतात की आहे त्याहून नूतन संपादावे, नूतन म्हणजे नवीन संपादावे, बळकट व्हावे, शक्तिशाली व्हावं, बळकट होऊन एकाचे घ्यावे म्हणजे दुसऱ्याचं ओरबाडून घ्यावं, दावे दरवडे करावे, दावे म्हणजे खोटा दावा हा करणं की ते माझाच प्रदेश होता, मला द्या ना तो पण ते दुसऱ्याच्या वरती सुद्धा डोळा ठेवणं, दरवडे करणं म्हणजे अक्षरशः दरोडे घालणं दुसऱ्याच्या वतनावरती, हीच यांची बुद्धी. आणि हे जे काही रामचंद्र पंतांनी सांगितलं यात कुठेही अतिशयोक्ती नाहीये. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण सांगतो तुला. कान्होजी जेधे आठवतात? हो. म्हणजे ते खूप मोठं उदाहरण आहे की कान्होजी जेध्यांचं अफजल खान वधाच्या वेळेला ते महाराजांसमोर आले आणि म्हणाले की हे घ्या वतनावर सोडलं पाणी. ही खूप मोठी गोष्ट आहे का, ते तुला आता मी पुढची गोष्ट सांगेन याच्यावरनं कळून दे की ही किती महत्वाची गोष्ट आहे. खुद्द कान्होजींना त्यांचं वतन कसं मिळालं हे जर तुला कळलं तर ते पाणी सोडणं किती महत्वाचं आहे हे तुला कळेल. खंडोजी खोपडे आठवतात? हे खोपडे आणि जेधे यांचं जन्मानुजन्मांचं वैर होतं. बर. म्हणजे अगदी कान्होजी जेध्यांच्या आजोबांच्याही आधीपासूनचं वैर होतं. कोणी खेळोजी जेधे म्हणजे ह्यांचे पूर्वज कान्होजी जेध्यांचे आणि बाजी जेधे हे दोघं जण कारीला ह्यांचं वतन होतं कान्होजी जेध्यांचं. ते वतन हे बिदरच्या बादशहाकडनं त्यांना मिळालं होतं. खोपडे आणि जेध्यांमध्ये वैर, त्यांना कळलं की अरे आपल्या शेजाऱ्याला हे मोठं वतन मिळालं. ते वतन घेऊन येत असताना खोपड्यांनी ठरवलं की जेध्यांवर हल्ला करायचा आणि ती वतनं लुटून घ्यायची. म्हणजे उद्या सांगता येईल ना दावे करणं हा माझंच वतन आहे, लुबाडून आणलं तरी हे माझंच वतन आहे. तर त्यांनी काय केलं की त्यांनी हल्ला केला, त्याच्यामध्ये खेळोजी जेधे मारले गेले, बाजी जेधे कसे बसे आपल्या कारीला पोहोचले. तिथे त्यांनी 12 मुळवे म्हणजे मूळ समर्थक गोळा केले आणि त्यांनी ठरवलं आता बदला घ्यायचा खोपड्यांचा. तो त्यांनी खोपडे हे सगळे लग्नामध्ये बिझी होते एका, आणि हे सगळं त्यांना कोणीतरी एका न्हाव्याने सांगितलं. हे सगळं एका संदर्भांमध्ये राजवाडींच्या खंडामध्ये हा सगळा डिटेल दिलेला आहे. कोणी तो न्हावी होता, तो माझ्या मनचं हे काही नाही, हे त्या पूर्ण खंडामध्ये असंच्या असं लिहिलेलं आहे. खोपड्यांच्या लग्न घरावरती जेध्यांनी आपल्या 12 मुळव्यांसकट म्हणजे मूळ समर्थकांसकट हल्ला केला. 60 लोक मारले. पूर्ण बॉलिवूड स्टोरी वाटते की मुझे बदला लेना है, फिर वो शादी चल रही उसमें जाके हमला करना है, हे असं केलं. 60 मुलांमध्ये बायका मुलं सुद्धा मारली. आता हे करून काय झालं तर शेवटी तिथे एक जवळच बादशहाचा एक हकीम नावाचा माणूस होता, त्याने जेधे आणि खोपड्यांना बोलावलं, त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. जी समेट झाली नाही, पण त्यातल्या त्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि जेध्यांचा एक मूळ पुरुष त्यावेळेला आला ज्याचं नाव कान्होजीच होतं. हे कान्होजी जेधे जे आपले आत्ताचे त्यांचे आजोबा, ओके, वेगळे, त्यांचं आडनाव कान्होजीच, त्यांचं नाव कान्होजीच. तर ह्या कान्होजी जेध्यांनी 4 गावं आपल्या वतनामध्ये घेतले आणि मग त्यांनी आपल्या पराक्रमाने त्याच्यामध्ये भर घातली. आता या कान्होजी जेध्यांना, जे आपल्या कान्होजी जेध्यांचे आजोबा, त्यांना 7 मुलं. आता हाच प्रकार ऐकून आपल्याला किती भयंकर वाटते की वतनासाठी हे काय चाललंय, 60 माणसं कापली. या कान्होजी जेध्यांच्या मृत्यूनंतर त्यांची 7 मुलं जी होती त्यांच्यामध्ये भांडणं झाली की वतन कोणी घ्यायचं. हा जो हकीम होता बादशहाचा माणूस, ह्याने काय केलं तर याने 7वा सगळ्यात धाकटा मुलगा जो होता त्याला हे वतन त्याच्या नावाती करून टाकलं, सगळं वतन. मोठ्या 6 सख्ख्या भावांना या भावाचा राग आला की धाकट्याला कसं मूळ मानायचं, मुख्य कसं मानायचं आपल्या परिवाराचं. या 6 जणांनी मिळून या 7व्या भावाचा खून केला. अरे देवा.
मग ते हकीमाकडे गेले परत, त्याला सांगितलं की अरे बघ आता तो मेलाय, हे वतन काय करायचं आता. तो हकीम म्हणतो ह्याची गरोदर बायको जिवंत आहे, त्या बायकोला जो मुलगा झाला ते हे कान्होजी जेधे. बर. ह्या बायकोला आणि कान्होजी जेद्यांना लहान असतानाच या 6 भावांनी मारण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स. आणि त्यांच्या घरी एक दाई होती, त्या कान्होजींच्या आईला आणि कान्होजींना त्यांचा सांभाळ करण्यासाठी एक दाई आणि तिचा मुलगा होता. चुकून त्यांनी त्या दाई आणि मुलाला मारलं आणि त्यांना वाटलं झालं आपलं काम. परत हकीमाकडे आले. हकीम म्हणतो नाही ते जिवंत आहेत. बाजी पासलकर आठवतात महाराजांचे सगळ्यात पहिले महाराजांसाठी बलिदान देणारे ते बाजी पासलकर. या बाजी पासलकरांच्या घरी कान्होजी जेधे वाढत होते. मग बाजी पासलकरांनीच आपली मुलगी सावित्री ही कान्होजी जेध्यांना दिली. सो नंतर मग मोठे झाल्यानंतर कान्होजी जेध्यांना आपलं कारीचं जे हे वतन होतं ते मिळालं. स्वतः कळून येईल की वतनदारीला महाराजांचा इतका राग का होता. फक्त खोपड्यांनाच नाही, आपल्याच 6 भावांना मारणं त्या जमिनीच्या तुकड्यासाठी ही आहे वतनदारी. बापरे, हे भयंकर आहे. म्हणजे अशा कान्होजी जेधेंनी त्या वतनावर पाणी सोडलं. पण मग सर्वच वतनदार काय कान्होजींसारखे नसतात. तू जसं म्हणालास की वतनदार हा कसा, त्याची वृत्ती कशी आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, ते तर एक्झॅक्टली अपोजिट असतात मॅक्सिमम. मग अशा वतनदारांना कशी कामं द्यावी आणि कसं त्यांची लॉयल्टी आपल्याकडे असावी आणि कामं करून घ्यावी, हे महाराजांनी कसं साध्य केलं, याचं काही लिहिलंय? हो, अगदीच लिहिलंय. आणि तुझ्यासारखाच रामचंद्र पंतांनी प्रश्न टाकलाय की प्रॉब्लेम डेफिनेशन अँड देन सोल्युशन. मॅनेजमेंटचा अशी ती मेथड आहे ना, प्रॉब्लेम डेफिनेशन. ह्या वतनदारांचं वतन काढून घेणं हा अन्याय आहे. कारण आज तुला ते वतन तुझ्या वंशपरंपरेनं मिळालंय किंवा बादशहाने तुला दिलंय. आता तू माझ्या राज्यात आलास म्हणून तुझं वतन काढून घेणं हा अन्याय आहे ना. त्याचं कधीतरी ते होतं स्वतःचं वतन. पण जर त्यांना असंच मोकळीक दिली तर त्यांचा मूळ स्वभाव प्रकट होईल. मग करायचं काय, हा प्रश्न डोळ्यासमोर आहे तुम्हाला. तसंच प्रॉब्लेम डेफिनेशन आहे. तर रामचंद्र पंत म्हणतात की स्नेह, मैत्री, प्रेम आणि दंड यांच्यामध्ये बॅलन्स करून त्यांना ठेवावं. हे आहे शिवाजी महाराजांचं धोरण. हे म्हणणं सोपं आहे, पण हे करून म्हणून इथे जे हे अंमलात आणतो त्या माणसाचं वैशिष्ट्य हेच की हे अंमलात आणतं. तो छत्रपती शिवाजी महाराज होतो आणि म्हणून तो 400 वर्षांनी पूजनीय होतो. कारण त्यांनी ह्या वतनदारांना नीट सांभाळून ठेवलं. ह्यांच्याशी राजनीती, ह्यांच्याशी राजकारण कसं करावं हे रामचंद्र पंतांनी दिलेलं आहे. की त्यांचा 4 चौघांमध्ये कौतुक करावं, तोंड देखलं कौतुक करावं. एखादा उन्मत्त आणि उच्छृंखल म्हणजे शृंखलांना न मानणारा, थोडक्यात बंधनांना न मानणारा असा जर कोणी वतनदार असेल तर त्याला कठीण कामावरती पाठवावं. अच्छा, का पाठवावं? कारण जर काम झालं किंवा त्याचा सर्वनाश झाला तर दोन्ही सत्कार्य आहे. राजाच्या दोन्ही आउटकम्स राजाला बेनिफिशियल आहेत. जर काम झालं तर त्याहून कठीण जबाबदारी द्यावी. क्या बात आहे. म्हणजे त्या वतनदाराला तुम्ही बिझी ठेवा. बरं, पण काही कान्होजींसारखे असतीलच ना. सो त्यांनी त्याच्याबद्दल काय म्हटलंय की एखादा कार्यप्रवीण म्हणजे काम करायला उत्साही, चांगलं काम करणारा आणि प्रामाणिक असा वतनदार असेल तर तो म्हणजे सोनं आणि सुगंध. सोनं आणि सुगंध हे जरा व्यवस्थित किती छान आहे ना. म्हणजे विचार कर की सोनं हे मौल्यवान आहे पण त्याला सुवास येत नाही. फूल हे सुवासिक आहे पण ते मौल्यवान नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी एकातच असतील तो किती महत्वाचा. सो असा वतनदार असेल की जो प्रामाणिकही आहे आणि कार्य धुरंधरही आहे तर तो सोनं आणि सुगंध त्याला जपावं. एम्प्लॉई ऑफ द इयर. हो, एक्झॅक्टली. पण अशा प्रकाराने वतनदारांना वागवावं हे वतनदारी बद्दलचं दिलेलं आहे. किती छान. म्हणजे ही लेखणी किती साधी सोपी आणि कुणालाही समजेल अशी, अनेक वर्ष त्याचे अर्थ समजून घेतील अशी दिलेली आहे. त्याच्याच पुढे त्यांनी वृत्ती ह्यालाही एक्सप्लेन केलेलं आहे की वृत्ती म्हणजे आपल्याला प्रवृत्ती किंवा वागणं असं वाटतं, तर तसं नसून वृत्ती म्हणजे सुद्धा वतनच. आणि हे जे वतनदार असतील ह्यांना कधीही नवी जमीन गिफ्ट करू नये. का करू नये? तर त्याचं कारण इतकं सुंदर दिलंय रामचंद्र पंतांनी. ते म्हणतात राजा म्हणजे भूपती, पृथ्वीचा पती म्हणतात ना, भूपती. ही जमीनच दिली एखाद्या माणसाला तर पती कोणाचा म्हणावायचा हो. त्यामुळे अशी जमीन कोणालाही देऊ नये. जर तुम्ही जमीन दिलीत तर त्याच्यामध्ये महसूल कमी होतो आणि महसूल कमी होतो म्हणजे राज्यलक्ष्मीचा पराभव. बरोबर. सो जमीन कोणालाही नवीन गुंजभर सुद्धा करून देऊ नये. अशा प्रकाराने वतनदारांना कशा जागच्या जागी ठेवावं ते दिलंय. क्या बात आहे, खूपच छान. चला तर आता पुढच्या चॅप्टरकडे वळूया. सो तू म्हणाला होतास की सावकार म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणूया की जे बँक्स
कोऑपरेटिव्ह सोसायटीज, जिथून आपल्याला पैसे मिळतील हो. पुढचा आपला व्यवसाय. तर याच्याबद्दल महाराजांनी काय लिहिलंय की कसा सावकार कसे असावे? साहुकार असा शब्द येतो आणि तो आजकाल अपभ्रंश होऊन सावकार असं झालाय. साहू म्हणजे सभ्य मनुष्य. तर सभ्य मनुष्य जो तुम्हाला पैसे देतो आणि मग त्या बदल्यामध्ये तो तुमच्याकडनं व्याजाने पैसे परत घेतो. त्या काळामध्ये साहुकार हे बिझनेसमन सुद्धा होते, कारण ते वेगवेगळा बाजार लावून त्या बाजारामध्ये पैसे गुंतवून वेगवेगळ्या वस्तू विकूनही पैसे कमवत असत. ही सगळी साहुकारांची कामं होती. साहुकार म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा, वाह. असं एका शब्दात सांगितलेलं आहे. का तर कठीण प्रसंग आला असताना, तुमच्यावरती कठीण प्रसंग आला की तुम्हाला सगळ्यात पहिली आठवण होते पैशाची. तो कठीण प्रसंग आला असताना कठीण गोष्टी मिळवून द्यायचं काम साहुकार करतो. किती छान लिहिलं. कारण ते तुम्हाला कर्ज देऊ शकतात आणि त्या कर्जातनं तुमची कठीण परिस्थिती जाऊ निघून शकते. जाऊ शकते. यामुळे साहुकारांचा मान मोठा, त्याच्यामुळे राज्य आबादान होते. आबादान म्हणजे समृद्ध होते. त्यामुळे साहुकारांचा मान मोठा. साहुकारांना त्यांचा मान कसा वाढवावा, तर लग्नादी प्रसंग असतील अशा प्रसंगांना, एखादा माणूस म्हणाला असताना अशा प्रसंगांना साहुकारांना बोलवावा आणि त्यांचा बहुमान करावा. रामचंद्र पंत अमात्यांनी त्याच्यातही एक शब्द ऍड केलाय, लग्नादी प्रसंगांना प्रतिष्ठा देऊन त्यांना बोलवून, म्हणजे आधीच मान द्यायचा की प्रतिष्ठेने बोलावणं करायचं आणि मग त्यांचा मान वाढवायचा, नुसतं बोलावणं करायचं नाही. हे केल्याने काय होतं, तर माझ्या चांगल्या प्रसंगांमध्ये मी तुझी ओळख ठेवली आहे, तर माझ्या वाईट प्रसंगामध्ये तुम्हाला मदत करशील. किती छान. सो अशा प्रकारे साहुकारांचा मान वाढवावा. त्यांना हुजूर बाजारामध्ये, हुजूर बाजार म्हणजे राजाचा मुख्य बाजार, अशा बाजारामध्ये त्यांना जागा द्याव्यात. त्यांचे मुतालिक हे आजकाल आडनाव असतं ना, त्याचा अर्थ उपमंत्री किंवा असिस्टंट किंवा त्यांचा सहकारी. त्यांचे मुतालिक जे असतील, आपल्याच राज्यातले नाही, परकीय राज्यातल्या सावकारांचे मुतालिक असतील, त्यांनाही बोलवून आपल्या राज्यामध्ये धंदा करायला लावावा. नेटवर्किंग त्याही सावकारांचा उपयोग करून घ्यावा. परकीय सावकार जर हातात पडले तर त्यांच्याकडनं खंड घेऊन, म्हणजे खंडणी घेऊन त्यांना मानाने सोडून यावं. असं काही उदाहरण तुला आठवतंय? हो, राजापूरची वखार ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी खणून काढली इंग्रजांची, त्यावेळेला इतर जे सावकार आले होते त्यांनी खंडणी भरली आणि त्यांनी खंडणी दिल्यानंतर त्यांच्या घरातल्या साध्या गवताच्या पात्याला सुद्धा राजांनी हात लावला नाही. ही आहे सावकारांची शोभा. परकीय देशांमध्ये असले तरी सुद्धा त्यांना महाराजांनी व्यवस्थित वागवलं, कारण ह्याच सावकारांचा पुढे जाऊन उपयोग होईल. ह्याच्या पुढे रामचंद्र पंत जे आहेत हे फिरंगी सावकारांबद्दल, म्हणजे ते सांगतात फिरंगी म्हणजे पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रान्सिस म्हणजे फ्रेंच, वलंदेज म्हणजे डच, डिंग मारादी म्हणजे डॅनिश. ओके. हे आहेत. हे टोपीकर सुद्धा वरकड सावकारांप्रमाणेच सावकारी करण्याचा प्रयत्न करतात, पण ते वरकड सावकार नव्हेत. बर, काय फरक आहे दोन सावकारांमध्ये? ह्या एका वाक्यातनं आपल्याला शिवाजी महाराजांची विजन दिसून येते. कारण हे टोपीकर वरकड सावकारांप्रमाणे नाहीत. ह्याचं कारण काय देतात पुढे रामचंद्र पंत? ते म्हणतात की ह्यांचे, हे सावकारी करायला येतात असंच दाखवतात, पण यांचे खावंद त्यांच्या देशात राज्यच करतात. राज्यकारणास स्थळलोभ नाही ऐसा कैसा होतो. म्हणजे राज्य करायचं असेल तर स्थळ म्हणजे प्रदेशाचा लोभ नाही, तो प्रदेश मिळवायचा लोभ नाही, हे कसं घडेल? दुसऱ्यांचा प्रदेश मिळवावा हाच या टोपीकर सावकारांचा मूळ उद्देश. आणि हे लिहिल्यानंतर तुम्हाला 18व्या शतकात हे लिहिलं, नेक्स्ट 100 इयर्स, 100 वर्षात हे खरं झालं. एक्झॅक्टली. म्हणजे महाराजांची विजन आपल्याला दिसून येते की आपण जे सांगतो ना की महाराजांनी ना इंग्रजांना आधी ओळखलं होतं, हे हवेत नाहीये, हे दिसतंय आपल्याला की हीच शिवाजी महाराजांची नीती आहे की महाराजांनी यांना आधीच ओळखलेलं आहे. मग महाराज काय म्हणतात ह्यांना, कारण सावकारांना तर बाजारांमध्ये आपल्या जागा द्यायची असं म्हणतात ना, यांना सागर किनाऱ्यावरती खाडीच्या तोंडाशी जागा देऊ नये. का? कारण आरमार मागे ठेवून त्या ठिकाणी हे किल्ले बांधतील. एकदा किल्ला बांधला की ते स्थळ हातातनं गेलं. म्हणजे हा सगळा विचार करून त्यांना कसं वागावं, ते आले गेले त्यांच्याशी जास्त आमदरफ्ती म्हणजे दळणवळण ठेवू नये. आले गेले एवढंच ठेवावं, त्याहून जास्त भाव त्यांना देऊ नये. नीच स्थळ त्यांना देण्यात यावं वखारीसाठी.
सो ह्यातनं सावकारांबद्दलची नीती आपल्याला शिवाजी महाराजांची दिसून येते की आपल्या सावकारांना कसं वागवावं, आणि परकीय सावकार हे फक्त परकीय आहेत म्हणून नाही, तर त्यांचा उद्देश काय आहे, तर स्थळ मिळवणं हा त्यांचा उद्देश असल्यामुळे आले गेले एवढंच ठेवावं, त्यांच्या फारसं फंदात आपण पडू नये, त्यांना आपल्या फंदात पडू देऊ नये. वा. चला मग आता शेवटचे 2 टॉपिक, 2 चॅप्टर म्हणजे नेव्ही आणि फोर्ट्स, आरमार आणि दुर्ग. तर आरमार तर मला वाटतं आपण एक डेडिकेटेड पॉडकास्ट केला होता की महाराजांनी आरमार कसं बांधलं, फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हटलं जातं. सो थोडक्यात आज्ञापत्रामध्ये काय म्हटले आहे? आरमाराबद्दल सगळ्या गोष्टींसाठी ना रामचंद्र पंतांनी अशा एकेका वाक्यात डेफिनेशन दिल्यात. तसं ते म्हणतात की आरमार हे एक वेगळं राज्यांगच आहे. आणि जे मी मगाशी वाक्य सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो की जैसे ज्यास अश्वबळ तैसी त्यास पृथ्वी प्रजा आहे, ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र आहे. त्यामुळे आरमाराचं महत्व हे शिवरायांना पटलेलं होतं, हे रामचंद्र पंतांच्या या आज्ञापत्राच्या वाक्यातनं अगदी स्पष्ट दिसून येतं. त्यावेळेच्या पद्धतीनुसार आणि त्यावेळेच्या उद्देशांनुसार रामचंद्र पंत सांगतात की तुम्हाला जे आरमार उभं करायचंय त्याच्यामध्ये तुमच्याकडे मध्यम आकारांची गुराबं, तरांडी हे असावेत, हे महत्वाचं आहे. त्या काळात शिवाजी महाराजांना युरोपला जाऊन इंग्रजांना आपलं दास करायचं इच्छा नव्हतं. त्यामुळे मोठ्या मोठ्या फ्रिगेट्स, त्याला त्यांनी फरगात असं मराठीमध्ये म्हटलंय, त्या बांधण्याची काही गरज नाही असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कारण आपल्या जवळपास जर आपल्याला आपल्या आरमाराचा उपयोग आहे हे जर आपल्याला दिसतंय, तर गरज नाही कुठेतरी मोठी फ्रिगेट बांधून करायचंय काय, आपल्याला झेपेल तेवढंच आरमार बांधावं, अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. मग या आरमारासाठी त्यांना वेतन कसं द्यावं, तर त्यांना मुलखातच ते नेमून द्यावं, म्हणजे जे आहे ते त्यांना जसंच्या तसं मुलखात देण्यात यावं. पैदास्तीवर देऊ नये. पैदास्त म्हणजे काय, तर परकीय जहाजांची जी लूट केली जाते त्याला पैदास्त असा शब्द पूर्वी होता. पैदास्तीवर ह्यांचं वेतन ठरवून नाही, कारण असं जर तुम्ही ठरवलं तर लूट करण्यासाठी तुम्ही आपल्या आरमारालाच उद्युक्त करताय. ज्या क्षणी तुमची माणसं लुटीतनं जेवढा पैसा मिळणार आहे तो माझा, ही त्यांची ज्यावेळेला भावना होते, त्यावेळेला ते सैनिक न होता लुटारू होतात. मग त्यांनी म्हटलं की यामुळे गोर गरिबांवरती होणारा अन्याय खूप मोठा आहे. साहुकारी बुडते, वर सांगितलंय ना त्यांनी सावकार किती महत्वाचे आहेत. त्या साहुकारांना सुद्धा लुटायला हे कमी करणार नाहीत ना, कारण तुम्ही सांगितलंय पैदास्तीवर तुमचं वेतन आहे, मग मी त्यांना लुबाडतो आणि माझा पैसा जेवढा आहे तेवढा घेतो. त्यामुळे पैदास्तीवर त्यांचं वेतन ठेवू नये. हे जे आरमारातले लोक आहेत ते सुद्धा प्रामाणिक, हेच ते सगळे निर्व्यसनी अशा प्रकारचेच लोक निवडून घ्यावेत. ह्या आरमारातल्या लोकांची जर लढायची वेळ आली तर त्यांनी तरांडी म्हणजे स्वतःच्या ज्या बोटी आहेत त्या आणि आपले लोक यांना दगा होऊ देता कामा नये. एक तर सगळ्यांनी एक होऊन लढावे, म्हणजे एकत्र होऊन लढावं. पण जर तुमची पडती बाजू यायला लागली असं दिसलं तर जंजिऱ्याचा आधार घ्यावा. जंजिरा म्हणजे मुरुड जंजिरा नाही, जंजिराचा अर्थ होतो पाण्यातला किल्ला, त्याला जंजिरा म्हणतात. सो तुम्हाला आता कळतंय की तुमची बाजू पडतीये, तर तुम्ही तरांडी आणि आपले लोक यांना दगा होऊ न देता जंजिऱ्याचा आश्रय करावा, किल्ल्याचा आश्रय घ्यावा. जर तुम्हाला दिसलं की शत्रू हारतोय तर दगाबाज शत्रू त्याच्या जवळ लगेच जाऊ नये, कारण तो तुमच्या पायात आग टाकून, अर्थात तरांडीच्या पायात आग टाकून तरांडी जाळून टाकेल. त्यामुळे त्यांच्या सरदारांना, त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना आपल्याकडे घ्यावं आणि मगच त्यांच्या तरांड्यांवरती चढावं. एवढी तुम्ही कशा प्रकाराने तुम्ही तुमची सावधपणा कसा वापरला पाहिजे हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. क्या बात आहे. आणि ह्याच्याशिवाय आपण ह्याच्यापूर्वी मी कदाचित हे सांगितलं असेल, पण तुम्हाला जर आरमार बांधायचं आहे तर तुम्हाला लाकूड फाटा लागतं. मग ती लाकडं तुमच्या राज्यातनं कशी घ्यावी यासाठी शिवाजी महाराज हे रयतेचे राजे का, तर त्यांनी पर्यावरण सुद्धा कसं सांभाळावं हे ह्याच्यातनं सांगितलंय. तुम्हाला दिसतं की आंबा, फणस हे जे वृक्ष आहेत त्यांच्या लाकडापासून सुद्धा तुम्ही होड्या बनवूच शकता हो. पण ही जी लाकडं आहेत, हे जे वृक्ष आहेत, हे आपल्याकडच्या जनतेने, रयतेने ह्या झाडांना लेकरांप्रमाणे वाढवलेलं असतं. खरंच आहे. ही 2-3 वर्षात होणारी झाडं नाही, अनेक वर्ष लागतात त्या एज लावायला. बरोबर. सो त्यामुळे ही लाकडं जी आहेत ती बोटीसाठी वापरू नये. साग सारखी जी लाकडं असतील झाडांची ती वापरावी. जर एखादं झाड खराब झालं असेल तर आपल्याकडचे लोक आता सांगते की मी तोडतोय ना खराब झाड, हे उपकार आहेत तुझ्यावर,
महाराजांनी असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं एखादं झाड खराब झालं असेल आंब्याचं, फणसाचं आणि ते वापरायचं असेल तर त्याची योग्य किंमत देऊन ते झाड तोडावं. वा, म्हणजे कुणाचीही अन्याय, फसवणूक करू नये, कुणावर अन्याय नाही, कुणावरही अन्याय करू नये, आणि ते न करता पर्यावरणाचा हा सगळा विचार करून महाराजांनी आरमार कसं बांधावं हे सांगितलं. किती छान. शेवटचा जो चॅप्टर आहे तो दुर्गांबद्दलचा आहे, किल्ल्यांबद्दलचा आहे. हा आजच्या काळाला धरून आपण थेरॉटिकल चॅप्टर म्हणून बघू शकतो, कारण आज दुर्ग राहिले नाहीत. मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं त्यानुसार विमानं एकदा बॉम्ब घेऊन उडायला लागल्यानंतर दुर्गांचं महत्व संपलं. आता ते एक हिस्टॉरिक मॉन्युमेंट किंवा एक म्युझियम सारखं सुद्धा किंवा पर्यटक स्थळ झालेलं आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडकोट हेच सर्वस्व होतं. त्यामुळे पुन्हा एकदा रामचंद्र पंतांच्या स्टाईलनुसार संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असं दिलेलं आहे. बरोबर. थोरल्या छत्रपतींनी या गडांवरूनच राज्य उभं केलं. म्हणजे त्या काळासाठी अगदीच खरोखर आहे की शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांनीच आपलं राज्य उभं केलं. त्यामुळे या किल्ल्यांची उपेक्षा करणं म्हणजे दुर्लक्ष करणं, ते न करणे, त्याचा बंदोबस्त आहे तो नेहमी व्यवस्थित लावणे, त्याच्यावरती माणसं विचार करून ठेवणे. मग ती माणसं कोण असतील तर तिथे सुद्धा अशी सरेखोर, पण त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत की जशी आवई खाणं म्हणजे काय, तर ज्या अफवा असतील त्या अफवांवर विश्वास ठेवून भ्याड, आवई खाणारी, त्याच्यानंतर खुनी, चोर अशी माणसं या किल्ल्यावरती ठेवू नयेत. सरेखोर आणि कैफी माणसं तर ठेवूच नाही. सरेखोरचा मी मगाशी दारूबाज अर्थ सांगितला. कैफी म्हणजे वेगवेगळी जी काही अशी उन्मत्तपणा आणणारी किंवा ड्रग्स सारखी जी काही औषधं असतील अशा गोष्टी घेणाऱ्यांना कैफी खाणारे असे लोक ह्याच्यावरती ठेवू नयेत. भ्याड तर अगदी सरळ की घाबरूट माणूस ठेवू नये, कारण किल्ला अफवांवर विश्वास ठेवला तर त्याला लगेच गुंडाळता येईल आणि किल्ला लगेच काबीज करता येईल. अगदी. त्यामुळे असे जी माणसं आहेत अशा लोकांना किल्ल्यावरती ठेवू नयेत. एक पुन्हा एकदा छान वाक्य त्यांनी सांगितलंय, कारण महाराजांसाठी किल्ले हे फार महत्वाचे होते. सो शरम बाळगणारे म्हणजे ज्यांना लाज आहे अशा माणसांना किल्ल्यावर ठेवावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या धन्याने आपली मायेची आणि महत्वाची गोष्ट आपल्या हवाली केले हा विचार करणाऱ्या माणसांना ठेवावं. कारण महाराजांसाठी किल्ला किती महत्वाचा आहे, तर ती चाड असणाऱ्या माणसाला त्या किल्ल्यावरती ठेवावं, अशी माणसं किल्ल्यावरती ठेवावे. किल्ल्याचं बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे आता आपण त्याच्या जास्त डिटेल्समध्ये नको जाऊया, कारण हा खूप एक थेरॉटिकल भाग आहे की त्याच्यावरती तोफा असायला हव्या, त्याच्यावरती हुक्के म्हणजे हँड ग्रेनेड्स. पूर्वी मडक्यांमध्ये दारू भरून त्यांचे हँड ग्रेनेड्स बनवायचे, त्यांना हुक्के असं म्हणायचं. ते तुमच्याकडे व्यवस्थित असले पाहिजे. तिकडची माणसं जी आहेत त्यांनी कधीही पाठ फिरवून पळून येता कामा नये. जीव वाचवण्यासाठी किल्ला हवाली करा अशी माणसं ठेवू नयेत. किल्ल्यावरती दगाफटका करण्याचा जर तुम्हाला कळलं राजाला की कोणीतरी दगा करण्याचा प्रयत्न करतोय, तर कुणालाही न कळता त्या माणसाला काढून आणावं. त्याची चौकशी करून न्याय झाला आणि तो अन्यायी हे कळलं तर त्याची गर्दन मारून त्याचं मुंडकं किल्ली फिरवावं. म्हणजे ती दहशत बसेल आणि पुन्हा कोणी असं करणार नाही. पण हेच जर तो निरपराध आहे हे सिद्ध झालं तर त्याचं हर प्रकारे समाधान करावं, कारण नाही तर तो समाधानी झाला नाही तर तो दुसरीकडे जाईल ना, आणि मग तो अजून उकसेल की त्याला ही आता गद्दारी करायची आता त्याला. तो त्याचं हर प्रकारे समाधान करावं, पण त्याला त्याच कामावर परत पाठवू नये, दुसरीकडे पाठवावं. वा 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 वा, किती विचार. कारण आता जर एका माणसावरती संशय आला तर उरलेली माणसंही संशय घेतील ना. राजाने म्हटलं की हा बाबा नाही निरपराध आहे, पण त्याला परत पाठवल्यानंतर बाकीच्यांनी संशय घेतला तर ते विश्वास कसा ठेवणार त्याच्यात, त्याला परत पर्सन विल लूज हिज क्रेडिबिलिटी, ज्याला आपण म्हणतो. अगदी एका वाक्यात तू आता रामचंद्र पंतांप्रमाणे सांगितलं असतं. सो असं दुर्गांबद्दल सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामधनं आपल्याला ही रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांची सांगितलेली राजनीती सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. वा, खूपच छान. मला वाटतं साध्या सोप्या भाषेत आता तू म्हणजे एक ट्रान्सलेटर सारखंच आज तू मला आणि आपल्या सर्व ऑडियन्सला की ह्या किती तू म्हणला 32 पानं आणि ज्याच्यातली 28 पानं महत्वाची, त्याचा आज आपण प्रयत्न केला की आपल्याला महत्वाच्या गोष्टींवर आपल्याला बोलता येईल. आता तुला जर हे कन्क्लूड करायचं असेल की आजच्या हे सगळं आपण ऐकलं, समजलं आणि आपण वाहवाक आपण केलं, पण याचा आजच्या पिढीनी ह्याचा कसा अर्थाने उपयोग करता येईल? मगाशी ना बिराज आपण चर्चा करत होतो त्यावेळेला तुझा एक मुद्दा मला खूप मनापासून पटला. तू मगाशी सांगितलंस की आजकाल लोकांना ना त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत हेच माहित नाही. मला वाटतं की हे एक गाईडलाईन देणारं पुस्तक आहे.
जर लोकांना कळलं की त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यानुसार त्यांनी हे आज्ञापत्र मनापासून वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना याच्यामध्ये त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन डेफिनेटली मिळेल. सो प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम असतात? कॉर्पोरेट प्रॉब्लेम्स, हो. जॉबशी रिलेटेड किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स, हो. तुमच्या इन्स्टिट्यूशनशी किंवा तुमच्या पर्सनल फायनान्सशी Professional रिलेटेड, life प्रोफेशनल मध्ये. लाईफ मधले प्रॉब्लेम्स. या प्रॉब्लेम्सला जर आपल्याला आपले काय आहेत समजून घेतलं आणि या गाईडलाईन्सला जर फॉलो केलं तर नक्की तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. नक्की. आणि कधीही ना, तू आणि मी आपण साधारण IT मध्ये कामाला आहोत. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की मॅक्सिमम वेळेला मशीन्सशी डील करणं सोपं असतं. मशीन एक तर चूक किंवा बरोबर असतं. माणसांशी डील करणं हे सगळ्यात कठीण असतं. सो माणसांशी डील कसं करावं याचं वेगवेगळ्या ठिकाणी रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांनी कसं वर्तन केलंय ह्यातनं दाखवून दिलेलं आहे. जर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या वागणुकीमध्ये त्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जर प्रधान असाल, मॅनेजर असाल आणि तुमच्या हाताखाली लोक असतील तर त्यांना कसं वागवायचं, तुमचे काम करणारे लोक हे वतनदारांप्रमाणे असतील आज इथे आणि उद्या तिथे, तर त्यांच्याकडनं काम कसं काढून घ्यावं हे जर तुम्हाला कळलं आणि जर त्यानुसार तुम्ही ह्या आज्ञापत्रातनं या गोष्टी घेतल्यात, तर ज्या प्रकारे आपण नेहमी व्ह्यूअरना प्रत्येक शिवरायांच्या पराक्रमातनं सुद्धा सांगत असतो की तुम्ही काय शिकावं, तर या अख्ख्या राजनीतीतनं तर शिकण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. खरंच. थोडक्यात जर तुम्ही आज व्यवसायात असाल किंवा नोकरी करत असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला यातनं काय घेता येईल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि याचा आज तुम्ही सगळं शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही याच्यातनं काय आता नवीन चेंज कराल तुमच्या आयुष्यामध्ये हे आम्हाला कमेंट्समधनं जरूर कळवा. हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत आमच्या बरोबर पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.